हा मॅडम चालू करूया आपण. गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गरुड झेप या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आपला पर्यावरणाचा जो काही सिलेबस आहे तो सगळा शिकवून झालेला आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरला करंटचे जे काही मुद्दे होते आपण सगळे घेतलेले. सीओपीची बैठकीत काय झालं, आयपीसीसी काय झालं, वनांचा अहवाल, रामसर क्षेत्र कुठली कुठली आहेत आणि बाकीच्या सगळ्या ज्या काही पर्यावरणाच्या ज्या काही सगळ्या चालू घडामोडी होत्या त्या सगळ्या आपण 2021 आणि 22च्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. सगळा सिलेबस शिकवून झाला. चालू घडामोडी पण आपण बघते त्या पर्यावरणाच्या. आता शिकवून झालं, तुम्हाला कन्सेप्ट पण समजले असतील. तुम्ही जर त्या सगळ्या नोट्स वाचल्या असतील तर कन्सेप्ट पण समजले असतील. म्हणजे इकॉलॉजी म्हणजे काय आहे, करार काय आहे, हे सगळं तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. कारण आपण ते बऱ्याचदा रिवाइज पण केलेलं आहे, रिव्हिजन पण त्याची केलेली आहे. आता फक्त कन्सेप्ट समजून किंवा एखादा विषय समजून घेणं ही तर पहिली पायरी आहे आपल्या अभ्यासाची. पण तर तुम्हाला आधीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका बघणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे. कारण आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड काय आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे, हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही फक्त बसणार आणि तुम्हाला जर प्रश्न कसे विचारतात हे जर माहिती नसेल तर मग तुम्हाला दुसरं जरी चुकून वेगळा काही शब्द तिथे आला तर तुम्हाला असं वाटतं की अरे हे मी वाचलंच नाही, हे मी शिकलोच नाही किंवा हे मला सिलेबसच्या बाहेरचं विचारलं, असं नाही वाटत. पण तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या हाताखालून जेवढे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोडवाल, तेवढे जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या हाताखालून जातील, नजरेखालून जातील, तेवढा तुम्हाला पेपर द्यायला सोपं जाणार आहे. तुमची प्रश्नांची प्रॅक्टिस होणार आहे, तुम्हाला प्रश्न विचारण्याची आयोगाची पद्धत कळणार आहे आणि आधीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत सगळ्या विषयांच्या, म्हणजे प्रिलिम्स असेल, सीसॅट असेल, जीएस असेल, त्या सगळ्या प्रश्नपत्रिका बघणं खूप गरजेचं. आता सीसॅट साठी काही तुम्हाला एवढा वेळ द्यायची गरज नाही कारण क्वालिफाय झालेला आहे. तुम्हाला फक्त 200 पैकी 66 मार्क मिळवायचे आहेत. तिकडे आता जास्त काय एवढं भर देण्याची गरज नाही. पण आता तुम्हाला जीएस वरती जास्त भर द्यावा लागेल. कारण तुमचा जो काही स्कोर आहे तो तुमचा 200 पैकी जीएसच्या मार्कांवरती अवलंबून आहे. त्यामुळं ह्या वर्षी प्रिलिम्स जे आहे जीएस वरती तुम्हाला जास्त भर द्यावा लागेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं मागच्या वेळेस की प्रश्नांची विभागणी करायची. प्रश्नांची विभागणी केलं की तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल आणि कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा, किती वेटेज द्यायचं ते पण तुम्हाला एक जे आहे आत्मसात होईल. म्हणजे मग तुम्ही बरोबर त्या पद्धतीने अभ्यास करायला लागला आणि खूप तुमच्या डोक्यात ओझं आहे असं वाटणार नाहीये. तर आज आपण आता पर्यावरणात जो काही सगळा सिलेबस संपवला, आधी सगळे चालू घडामोडी बघितल्या. आता आपण आधीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकातले जे काही प्रश्न आहेत, राज्यसेवा आणि युपीएससी, हे दोन्ही जे आहेत ते प्रश्न आपण आज घेणार आहोत. तुम्हाला कळेल की बाबा प्रश्न आयोग कसा विचारतो. ओके, आता इकॉलॉजी आपल्याला माहिती आहे, इकॉलॉजी म्हणजे काय, इकॉलॉजीचे प्रकार, इकॉलॉजी, पण त्याच्यावरती प्रश्न कसा विचारतो आयोग हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस, मला तर असं वाटतं की तुम्ही रोज 1 तास तरी एमसीक्यू सोडवण्यासाठी दिला पाहिजे. आधीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका असतील, काही टेस्ट सिरीज असतील, ते तुम्ही सोडवल्या, जास्तीत जास्त सोडवल्या तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर आज आपण बघूया आधीच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका इथं पीडीएफ मी शेअर करते. काल तुम्ही आता मी झोपलेच कधी ते असले नाही काय करून देत. आमच्यासारखं पण तिनेच केला. दालू पीडीएफ दिसते का बघा सगळ्यांना?
त्याच्यामध्ये त्याची उत्तरं पण दिलेली आहेत आणि मी पण तिथे टिक मार्क सॉरी बघा, आता जेव्हा पर्यावरण हा विषय 2013 पासून पूर्व परीक्षेमध्ये ऍड झालेला आहे, जेव्हा सिलेबस बदलला. आधी कसं होतं, एकच पेपर होता 200 मार्काचा प्रिलिम्सचा आणि मेन्स ऑब्जेक्टिव्ह नव्हती. म्हणजे 12ला पहिली मेन्स ऑब्जेक्टिव्ह आली, पण त्यावेळेस जीएस आणि सीसॅट हे असे 2 पेपर नव्हते. 12ची प्रिलिम्स जी होती ती सुद्धा एकच पेपर होता 200 मार्काचा. सीसॅट वगैरे नव्हतं. मग सीसॅट 13 पासून आलं. जीएसचा एक पेपर आणि सीसॅटचा एक पेपर आणि त्याप्रमाणे युपीएससी प्रमाणे पूर्ण जी काही पेपरची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती ठरवली एमपीएससीचा. आणि 2013 पासून पर्यावरण हा विषय जो आहे तो आपल्या राज्याच्या पूर्वच्या ह्याच्यामध्ये ऍड झाला आणि GS1 मध्ये मुख्य परीक्षेत तर 15 मार्काला कंपल्सरी आहेच आहे. तर 2013 पासून पर्यावरण विषय ऍड झाल्यापासून तेव्हापासून त्याच्या काही सगळ्या परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत पर्यावरणाचे ते आता आपण बघणार आहोत. बघा, जर जागतिक तापमान 2°C वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता? आता हा प्रश्न सोपाच आहे बघा. आता आपण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज मध्ये हे बघितलेलं आहे की जागतिक तापमानवाढीमुळे कुठले कुठले परिणाम होतात, बरोबर ना. हे सगळे आपण त्याचे परिणाम बघितले होते आणि आता ह्या 4 पर्याय दिले, 4 परिणाम दिले आणि कुठले कुठले आहेत, कुठले कुठले परिणाम होण्याची शक्यता आहे ते आपण बघितलं. पर्याय बघा काय काय देतो. वार्षिक पूर येतो, बरोबर ना, कारण तापमान जर जास्त वाढलं तर हिमनद्या त्यांचा बर्फ वितळते, ते पूर येऊ शकतो. जास्तीत जास्त उष्णतेमुळे बाष्पीभवन होतं पाण्याचं, जास्तीत जास्त ढग निर्मिती होते आणि पर्जन्यमान पण जास्त होतं. तर त्याच्यामुळे पण पूर येण्याची समस्या वाढते. तर ते एक बरोबर आहे. कीटकांमुळे होणारे आजार, ते मलेरिया, बरोबर आजार होतातच तापमानवाढीमुळे. शेती विभागात बदल होतोच होतो, कारण मान्सून जर वेळेत नाही आला तर पेरण्या वेळी अवेळी कराव्या लागतात. सगळ्याच गोष्टीवरती परिणाम होतो टेम्परेचर, ते एक बरोबर आहे. आणि प्राणी आणि वनस्पतींच्या बऱ्याच प्रजाती नसतो, बरोबर. कारण आपण बघितलं जैविकतामध्ये, कारण ग्लोबल वॉर्मिंग हा एक असा भयानक प्रश्न आहे, सगळ्या जगासमोर आहे, फक्त आपल्या भारतासमोर नाहीये. जागतिक तापमान वाढ हा जो काही मुद्दा आहे तो सगळ्या जगासाठी धोकादायक आहे आणि त्याच्यातून या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता आहे. कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे असा प्रश्न विचारला, त्यामुळे त्याचं उत्तर आहे अ, ब, क आणि ड हे सर्व बरोबर आणि पर्याय क्रमांक 1 त्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे साधा सोपा प्रश्न आहे बघा. असे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. नेक्स्ट बघा, भारतातील काही प्रजाती पुढील प्रमाणे आहेत. वाघ, भारतीय चित्ता, सॅल्मेंडर, गिब्बन, माळढोक आणि 2 शिंगी गेंडा. आता प्रश्न काय विचारलाय, वरीलपैकी कोणत्या प्रजाती नष्ट झालेल्या? वरीलपैकी कोणत्या प्रजाती नष्ट झालेल्या? आता ह्या सगळ्या तुम्हाला आपण हे बघितलेलं आहे जैवविविधतामध्ये. आता कुठल्या कुठल्या वाघ आहेत, कारण वाघाची संख्या दरवर्षी वाढते, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे बघा. चित्तात आपल्याला दिसत नाही. सॅल्मेंडर आहे, गिब्बन आहे, माळढोक आहे. माळढोक पक्षी अभयारण्य आहे बघा सोलापूरला, तर ते आहे. आता मग नाहीये कुठले कुठले किंवा कोणत्या प्रजाती नष्ट झालेल्या असं विचार, तर त्याचं उत्तर काय आहे, भारतीय चित्ता आणि 2 शिंगी गेंडा हे 2 प्रजाती ज्या आहेत त्या भारतातून नष्ट झालेल्या आहेत. आता नेक्स्ट बघा, सुपोषण बाबत विधाने. युट्रोफिकेशन. युट्रोफिकेशन म्हणजे काय, की सुपोषण. आता बघा त्याच्याबद्दल विधानं दिलेली आहेत आणि कुठली विधानं बरोबर आहेत अशी. प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होते. सुपोषण हे थांबलेल्या पाण्यात होते आणि त्यामध्ये जिवंत आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा संचय होतो. आपण हे प्रदूषणा चॅप्टर मध्ये बघितलं होतं 4थ्या. ओके, जल त्याच्यामध्ये पण बघितलं होतं आणि
येस, प्रदूषण पाण्याचं प्रदूषण जे आपण बघितलेलं, जलप्रदूषणामध्ये आपण वेगळे रोग वगैरे बघितले. त्याच्यामध्ये बघितली ती कन्सेप्ट, तर तलावाचे युट्रॉफिकेशन किंवा पाण्याचे युट्रॉफिकेशन. आता युट्रॉफिकेशन म्हणजे काय, की मराठीमध्ये त्याला सुपोषण म्हणतात. आता पावसाचं वाहून जाणारं पाणी, बरोबर, किंवा त्यातले जे काही चांगले पोषण तत्व, ते जर एखाद्या ओढ्यामध्ये, नाल्यामध्ये, तलावामध्ये जर ते गेले, तर तिथे जलपर्णी, काही वनस्पती उगवतात आणि ते पाणी काय होतं, म्हणजे वापरण्याजोगं राहत नाही. त्याला काय म्हटलं जातं, पाण्याचं युट्रॉफिकेशन किंवा शेवाळ तयार होतं बघा. बरोबर. ते आता तिथल्या ह्याच्यासाठी पोषक आहे, तिथल्या माशांसाठी वगैरे आहे. पण ते पाणी आपल्याला वापरण्याच्या योग्य राहत नाही. ते म्हणजे काय आहे, पाण्याचं युट्रॉफिकेशन म्हणजे चांगली तत्व किंवा एक चांगले पोषक घटक जे पाण्यात मिसळतात आणि त्यामुळे पाण्यामध्ये वेगळ्या वनस्पती वगैरे तयार होतात. त्यालाच काय म्हटलं जातं, पाण्याचं युट्रॉफिकेशन. हे तुम्ही नोट्समध्ये बघा, 4थ्या चॅप्टरमध्ये आपण हे बघितलेलं आहे, जलप्रदूषणाच्या वेळी पाण्याचं युट्रॉफिकेशन, सुपूर. आता बघा ह्याच्यामध्ये विधान दिले 4 आणि त्यातली कोणती विधानं बरोबर आहेत असतील बघा. प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होते. नाही होत. वाहत्या पाण्यात नाही होत. जे पाणी थांबलेलं तिथं होतं. सुपोषण हे थांबलेल्या पाण्यात होते आणि त्यामध्ये जीवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो. बरोबर. सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळांचा पुंज हा अन्न म्हणून उपयोग होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक. बरोबर. सुपोषित पाणी हे ऑक्सिजन संपन्न असते आणि कुठलीही प्रक्रिया न करता मानवी वापरात सुरक्षित असते. हे अजिबात बरोबर नाही, कारण ते पाणी आपण अजिबात वापरू शकत नाही. ना कपडे धुण्यासाठी वापरू शकतो, ना कुठल्याच कुठल्याच गोष्टीसाठी त्या पाण्याचा वापर होत नाही. आता या 4 विधानापैकी कुठली विधानं बरोबर आहेत असा प्रश्न विचारला तर काय असणार आहे, ब आणि क. ब आणि क. काय आहे युट्रोफिकेशन, काय होतं की थांबलेल्या पाण्यात होतं, बरोबर आहे. आणि त्यामुळे जीवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो, बरोबर ना, कारण पाण्यामध्ये सगळ्या गोष्टी तयार होतात. आणि सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळाचा पुंज हा अन्न म्हणून उपयोग म्हणून माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो. ते म्हणजे काय आहे, युट्रॉफिकेशन. त्यामुळे हेच उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3, ब आणि क. हे 4थ्या चॅप्टर मध्ये तुम्ही बघा, तुम्हाला हे पाण्याचे युट्रॉफिकेशन ही कन्सेप्ट तुम्हाला ते दिसेल. ओके. नेक्स्ट बघा, शास्त्रज्ञांनी दिलेले वातावरण बदलांचे काही सिद्धांत खाली. तर जॉर्ज सिम्पसन सिद्धांत, सौर डागांच्या चक्रावर आधारित सिद्धांत, खगोलशास्त्र विषयक सिद्धांत आणि वातावरणातील वायू जे निवडक प्रकाशाचे किरण शोषून घेतात त्यांच्या बदलत्या वातावरण प्रमाणावरचा सिद्धांत आणि वातावरण बदलाच्या कोणत्या सिद्धांतानुसार 5 मूलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बर्फाळ प्रदेशातील बर्फाचे प्रसरण आणि आकुंचनाचे गणितीय मॉडेल केले जातात. आता हे जी नावं तत्व आहेत, सौर सिम्पसन सिद्धांत वगैरे, आता हे आपण कुठल्या चॅप्टर मध्ये बघितलेलं नाही, तरी सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारला. आता हे तुम्हाला कुठून कळेल, तर तुम्ही जर पर्यावरणाचं काय अजून जसं आयसीएसई बोर्डाचं वगैरे पुस्तक वाचलं, तर त्याच्यातून हे तुम्हाला माहिती होणार आहे. आता वातावरण बदलाचे काही सिद्धांत दिले त्यांनी. आता एक प्रश्न काय विचारला, की वातावरण बदलाच्या कोणत्या सिद्धांतानुसार 5 मूलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बर्फाळ प्रदेशातील बर्फाचं प्रसारण आणि आकुंचनाचे गणितीय मॉडेल दिले. आता हा प्रश्न जो आहे तो आउट ऑफ सिलेबस आहे बघा. तुमचं जनरल नॉलेज, तुमचा कॉमन सेन्स, तुमचा वाचनाचा आवाका ह्याच्यावरती हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. तर त्याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3, क. खगोलशास्त्र विषयक सिद्धांतानुसार वातावरण बदलाच्या जो काही ग्राह्य धरून बर्फाळ प्रदेशातील बर्फाचं प्रसरण आणि आकुंचन होतं याचं गणितीय मॉडेल दिलेलं आहे. कशानुसार, खगोलशास्त्र विषयक सिद्धांतानुसार. मग असे पण काही प्रश्न जे असतात ते तुम्हाला आउट ऑफ सिलेबस किंवा तुम्हाला तुमच्या कॉमन सेन्स, जनरल नॉलेज, तुमचं अवांतर वाचन ह्या सगळ्या गोष्टींचा बेस वरून ते प्रश्न तुम्हाला सोडवतात. म्हणजे थोडक्यात काय, तर सिलेबस तुम्हाला फक्त 60 ते 70% मदत करतो. बाकीचे वरचे 30-40% प्रश्न जे असतात ते तुमच्या स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या बुद्धीचा वापर करून ते तुम्हाला सोडवायचे. नेक्स्ट बघा, जैवविविधतेच्या ऱ्हासाच्या संबंधी घटक दिलेले आहेत. आता आपण जैवविविधतेचा ऱ्हास हे आपण बघितलेलं आहे. बघूया. भूवापरातील बदलामुळे होणारा वस्ती स्थानांचा ऱ्हास, प्रदूषणामुळे होणारा वस्ती स्थानांचा ऱ्हास, शिकार करणे, रोग व साथीचे रोग पसरणे आणि प्रजातीचा अतिउत्साह. आता कुठले कुठले घटक आहेत विचार बघा. वरीलपैकी कोणते घटक पाणी हे वस्तीस्थान असणाऱ्या ठिकाणची जैवविविधता कमी होण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात.
आता ज्या ठिकाणी पाणी हे वसतिस्थान म्हणजे जलचर प्राणी. ओके, जलचर प्राण्यांचं जे काय वसतिस्थान आहे ते नष्ट होण्यासाठी कारणीभूत ठरतात किंवा कमी होण्यासाठी कारणीभूत ठरतात. असे कुठले घटक आहेत त्यातले? प्रश्न व्यवस्थित वाचायचा, कारण आपण प्रश्न व्यवस्थित जरी नाही वाचला तर आपण भलत्याच पर्यायाला टिक मार्क करून येतो आणि तिथं आपण चुकतो आणि निगेटिव्ह मध्ये जातो. तर ते सुद्धा होऊ द्यायचं नाही आपल्याला. प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आता इथे रास दिलेत 5 आणि काय विचारलंय? पाणी हे वसतिस्थान असणाऱ्या ठिकाणची जैवविविधता कमी होण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. कोणते घटक? हे पाणी हे वसतिस्थान आहे म्हणजे जलचर. तर हे काय दिलं याचं उत्तर? पर्याय क्रमांक 4 ब आणि ई. आता काय काय बघा, प्रदूषणामुळे होणाऱ्या वसतिस्थानांचा ह्रास. प्रदूषण जर झालं, जलप्रदूषण, तिथे वसतिस्थानांचा ह्रास होतो आणि प्रजातीचा अतिउत्पादन. बरोबर ना? कारण बघा ना, मासे मारी असेल, खेकडे असतील, अजून काही काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सजीव पाण्यात राहतात त्याचा वापर काय करतात माणसं? खाण्यासाठी वापरतात आणि त्यामुळे काय होतं? पाण्यात असणारी जी काही जैवविविधता आहे ती नष्ट होत जाते. ओके, आता इथं प्रश्न विचारला की पाणी हे वसतिस्थान असणाऱ्या ठिकाणची जैवविविधता कमी होण्यास वरीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत विचारलेले. आणि तुम्हाला सगळं गरज नाही. आता हे सगळे 5च्या 5 बरोबर आहे. जैवविविधता राहण्यासाठी घटक आहेत. आपल्याला विचारलं पाण्याचं. पाण्याचे रिलेटेड कुठलं असणार आहे? मग हे पर्याय जे आहेत ते 2 आहेत, ब आणि ई. प्रदूषणामुळे होणारा वसतिस्थानांचा ऱ्हास आणि प्रजातीचा अतिउत्पादन. ओके, तर हा प्रश्न व्यवस्थित तुम्ही समजून. नेक्स्ट बघा, आता हे आपण बघितलं होतं की डायक्लोरोडायफेनिल ट्रायक्लोरोइथेन सर्वप्रथम क्लोरिनेटेड ऑर्गॅनिक कीटकनाशक असून परिणामकारक कीड नष्ट करणाऱ्या त्याच्या गुणाकरिता पॉल मुलर यांना मेडिसिन व फिजिओलॉजीचे 1948 ची नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात. हा प्रश्न सुद्धा आउट ऑफ सिलेबस असं म्हणावं लागेल, कारण आपण पॉल मुलर किंवा हे आपल्या सिलेबस मध्ये दिलंय, पण आता हा प्रश्न आउट ऑफ सिलेबस आहे पण तुमच्या जनरल नॉलेज वरती डिपेंड करतो. आता काय आहे बघा प्रश्न, डायक्लोरोडायफेनिल ट्रायक्लोरोइथेन सर्वप्रथम क्लोरिनेटेड ऑर्गॅनिक कीटकनाशक असून परिणामकारक कीड नष्ट करणाऱ्या त्याच्या गुणांकरिता पॉल मुलर यांना मेडिसिन व फिजिओलॉजी 1948 चे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. आता विचारले की वरीलपैकी विधानं कुठली? विधानं बघा, डीडीटी मलेरिया पसरवणाऱ्या मच्छरांविरुद्ध परिणामकारक आहे. डीडीटी टायफस वाहतूक करणाऱ्या ओवांविरुद्ध परिणामकारक आहे. डीडीटी पाण्यातील माशांकरिता अत्यंत विषारी आहे आणि प्राणीजन्य डीडीटीचे सहज चयापचय प्रक्रिया करू शकत नाही. आता ह्याचे सगळी विधानं बरोबर आहेत, अ, प, क आणि ड. असे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकते. तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड, तर तुमचं त्या 2 तासामध्ये काय डोकं चाललं त्याच्यावरती हे प्रश्न सगळे बरोबर घालत आहे. त्यासाठी तुम्हाला अवांतर वाचन आणि जास्तीत जास्त त्या विषयामध्ये जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. नेक्स्ट बघा, आता हे 13चे प्रश्न होते 6. 14चे बघा प्रश्न. सन 2009 मधील वन सर्वेक्षणानुसार जास्त ते कमी वन क्षेत्राची राज्यांची मांडणी. आता आपण त्या दिवशी जो काही वनांचा अहवाल बघितला होता, आता त्याच्यात रिलेटेड हा एक प्रश्न आहे. आता त्यांनी काय विचारलं 2009. आता पेपर आपला कधीचा आपण बघतोय 2014चा, पण त्या 14च्या पेपरमध्ये वन सर्वेक्षण अहवाल कधी विचारलेला आहे? 2009चा. म्हणजे बघा, तुम्हाला कधीच काहीही ते विचारू शकतात. म्हणजे असं नाही की आता 2022चा तुम्ही पेपर देणार आहे म्हणजे तुम्हाला 2022 किंवा 2021च विचारतील, तर त्याच्या आधीच सुद्धा ते विचारू शकतात. त्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास जो आहे तो करणं गरजेचं आहे. ओके, तर आता बघा 2009चं ह्यांनी विचारलेलं आहे. आपण त्या दिवशी जे काही करंटचं बघितलं बघा, वन सर्वेक्षण अहवाल वगैरे, त्याच्यामध्ये आपण राज्यांचा क्रम बघितला होता. ओके, तर आता इथे सुद्धा त्यांनी विचारलेला आहे की राज्यांचा क्रम. त्यामुळे जास्त ते कमी विचारले म्हणजे उतरता क्रम विचारेल. ओके, उतरता क्रम म्हणजे आधी मोठी संख्या नंतर लहान. जास्त ते कमी होण्याची राशी राज्यांची मांडणी करा. राज्य दिलेले आहेत आणि त्याचा उतरत्या क्रमाने करायचं. म्हणजे सगळ्यात 1 नंबरला कोण आहे, 2 नंबरला कोण आहे, 3 नंबरला कोण आहे, 4 नंबरला कोण आहे आणि 5 नंबरला कोण आहे, हे त्यांनी त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. ओके, तर आपण त्या दिवशी जे बघितलं का ते पण लक्षात ठेवा. पण तुम्हाला आता आधीचे जे काही वन सर्वेक्षण अहवाल आहेत पाठीमागच्या 2-3 वर्षांचे, ते सुद्धा तुम्हाला इथे बघावे लागणार आहेत. तर 9चा विचारलं. ओके, तर इथे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, त्यामुळे वन सर्वेक्षण अहवाल जो आहे तो पाठीमागच्या 2-3 वर्षाचा वाचून ठेवा. ते तुम्हाला जास्त गरजेचं आहे.
आता आपण हे जे 2-4-5 रोग बघितले होते बघा, मिनीमाटा, इटाई, ब्लू बेबी सिंड्रोम. ओके, तर ते सगळे रोग जे आहेत ते सुद्धा जोड्या लावामध्ये विचारतात. ते विचारलंय की पाऱ्याच्या संचयनामुळे कोणता आजार होतो. तर मिनीमाटा आपण बघितलं होतं बघा. ओके, मिनीमाटा हा रोग कशामुळे होतो, तर मिनीमाटा हे एक जपानमधले एक शहर पण आहे. मिनीमाटा एक नदी पण आहे. तर तिथले जे काही रासायनिक कारखाने आहेत तिथून त्या अ, पारा जो आहे तो पाण्यात मिसळला आणि जे काही मत्स्यवर्गीय प्राणी आहेत त्या पाण्यामध्ये, त्या प्राण्यांच्या शरीरात पाऱ्याचं जैवसंचयन झालं. ओके, काय झालं? जैवसंचयन. आणि ते मासे, ते मत्स्यवर्गीय प्राणी तिथल्या लोकांनी खाल्ले. त्यामुळे काय झालं त्यांना मिनीमाटा रोग झाला, जो चेतासंस्थेच्या रिलेटेड आहे. तर आता इथे विचारलं की मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे कोणता आजार होतो? तर उत्तर काय आहे? मिनीमाटा. आणि लक्षात ठेवा, मिनीमाटा हे एक जपानमधलं शहर पण आहे आणि मिनीमाटा ही एक जपानमधली नदी सुद्धा आहे. ओके. आता इथे तुम्हाला इटाई कुठल्या ह्याच्यामुळे होतो ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर? अर्गॉन. मिथॅनोग्लोबिनिमिया कशामुळे होतं ते माहिती पाहिजे. पोलिओ कशामुळे होतं ते पण माहिती पाहिजे. बरोबर? तर ते इथे सगळं लक्षात ठेवा. आता बघा, आपण हे परिसंस्थेमध्ये बघितलं होतं. अन्न साखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस काय? प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणारी जी काही वाढ आहे त्याला काय म्हटलं जातं? जैव आवर्धन. हे लक्षात ठेवा. कारण हे कधी-कधी बऱ्याचदा विचारलेला आहे प्रश्न हा. काय आहे? जैव आवर्धन. नेक्स्ट बघा. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास? आता हे कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, मिथेन, फ्लोरोफ्लोरोकार्बन हे 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचे सोर्सेस आपण बघितले होते. आपण जो काही तिसरा चॅप्टर बघितला ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट, हरितगृह वायू बघितले होते. हरितगृह वायू कुठले त्याचे सोर्सेस कुठले ते पण इथे लक्षात ठेवलं पाहिजे. मिथेनचा सोर्स काय, कार्बनचा सोर्स काय, जागतिक तापमानवाढीमध्ये यांचा किती टक्के वाटा आहे. आता प्रश्न काय आहे आपला, ओझोन थराचा ऱ्हास कशामुळे? आता आपण हे ओझोन थर बघितलं तर ओझोन थराचा जो काही पहिला जे काही अवक्षय आहे तो 1988 ला अंटार्क्टिकाच्या इथे सापडला होता. ओझोनच्या रिलेटेड आपण ते 5 करार पण बघितले बघा. हेल्सिंकी करार, लंडन करार, कोपनहेगन परिषद. बरोबर ना? तर हे सगळं माहिती पाहिजे. आता ओझोनचा ऱ्हास कशामुळे होतो जास्तीत जास्त? क्लोरोफ्लोरोकार्बन, CFC. तर CFCचे सोर्स तुम्हाला माहिती पाहिजे. एसी, फ्रिज, बरोबर, याच्यातून उत्सर्जित होतो. त्यानंतर जे काही वैद्यकीय उपकरणं लागतात, ते स्वच्छ करण्यासाठीचं जे काही लिक्विड औषध असतं त्याच्यामधून पण हा CFC बाहेर पडतो. बरोबर ना? वैद्यकीय उपकरणे निर्जंतुकीकरण करण्यासाठीचा असणारा पदार्थ, त्याच्यातून पण हा CFC बाहेर पडतो आणि त्याच्यामुळे ओझोनचा अवक्षय किंवा ओझोन थरचा ऱ्हास होतो. क्लोरोफ्लोरोकार्बन, CFC. ओके. आणि ह्याच्यामध्ये जागतिक तापमानवाढीमध्ये याचा 6% वाटा आहे. नेक्स्ट बघा, परपोषी जीवांमधील मुख्यतः सूक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्यांचे सोप्या घटकात रूपांतर करतात, जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात आणि त्या परपोषी जीवांना काय म्हणतात? आता आपण परिसंस्थेचे घटक बघितले, उत्पादक, भक्षक आणि विघटक. बरोबर ना? तर विघटकाचं काम काय आहे? चांगलंच आहे काम. जे काही चुकीचं आहे, जे काही खराब आहे, ते काय करणे? संपवून टाकणे. आता प्रश्न काय आहे बघा, की परपोषी जीवांमधील मुख्यतः सूक्ष्मजीव व बुरशी मृत पेशी द्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्यांचे सोप्या घटकात रूपांतर करतात. आता सूक्ष्मजीव आणि बुरशी जे आहे बघा, पेशी असतात तर ते क्लिष्ट संयुगे तोडून काय करतात? सोप्या घटकात रूपांतर, कारण ते संपून टाकतात. आणि त्यांना काय म्हटलं जातं? परपोषी जीवांना विघटक. ओके. आता समजा कुठेतरी काहीतरी प्राणी वगैरे मरून पडलाय, एखादं कुत्रं मेलंय, माणसं मेलंय, एखादं उंदीर मेलंय आणि रस्त्यावरती पडलंय आणि त्याला महानगरपालिकेने उचललंच नाहीये, तरी सुद्धा तो काही थोड्या दिवसांनी दिसतो का बघा, गायब होतो. बरोबर ना? आता ते गायब कुणी केलं? तर ह्या विघटकांनी केलं. म्हणजे क्लिष्ट संयुगे तोडून मृत पेशीद्रव्याचे जे काही सोप्या घटकात रूपांतर करण्याचं काम कोण करतं? की विघटक करतात. संस्थेमध्ये आपण बघितलं होतं. ओके. नेक्स्ट बघा, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे? जिम कॉर्बेट. आता त्याचं नाव बदलणार होते बघा जिम कॉर्बेटचं, पण ते बदललं नाहीये. तर जिम कॉर्बेट जे आहे ते लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरणासंबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्वाची खूण म्हणून मानले जाते आणि जेव्हा
राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली 1972. तर हे लक्षात ठेवा. ओके, जे काय पर्यावरण कायदा जो आहे 1972, वन्यजीव संवर्धन कायदा सुद्धा 1972च आहे. तरी पर्यावरणासंबंधी वैधानिक कारवाई ओके कधी झाली तर 1972, हे लक्षात. आता बघा, नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये मूलभूत गरजेचे घटक नमूद करा. नायट्रोजनेज, हेडॉक्सिन, एटीपी आणि एरोबिक कंटेंट. तर नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये कुठले घटक आवश्यक आहेत तर नायट्रोजनेज, हेडॉक्सिन आणि एटीपी, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बाबतच्या खालील विधानांचा विचार. आता हे आपण बघितलं होतं, फॉरेस्ट रिसर्च नाही, फॉरेस्ट्री ऑफ इंडिया, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. आता आपण एक जनरल नॉलेजचा एक प्रश्न असं म्हणावं लागेल. आता बघा, आता फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट तुम्हाला माहिती पाहिजे. तिची स्थापना ब्रिटिश इम्पेरियल फॉरेस्ट स्कूल म्हणून 1906 मध्ये करण्यात आली होती. 1947 मध्ये इम्पेरियल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून पूर्ण स्थापना करण्यात आली. ती उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे आहे आणि 1991 मध्ये तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. आता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न विचारलेला. आता उत्तराखंडमध्ये डेहराडून मध्ये एक आहे बरोबर फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, आणि 1991 मध्ये तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे विधान क आणि ड ही दोन्ही विधान जी आहेत ती बरोबर. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे बघा डेहराडूनला एक आहे, पहिलं आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये फॉरेस्ट सर्व्हिसेसची ट्रेनिंग देणारे फक्त 3 सेंटर आहेत. एक म्हणजे डेहराडूनचे इंदिरा गांधी जे आहे ते, त्याच्यानंतर कोइंबतूरला एक आहे आणि सांगलीला कुंडल जो काही कुंडल जे आहे बघा तिथे एक आहे. पतंगराव कदम जेव्हा वन मंत्री तेव्हा ती एक अकॅडमी सुरू केलेली स्टँडर्डची काम करते. आणि पूर्ण भारतातले वनसेवेचे सगळे जे काही अधिकारी असतील, RFO असतील, त्यांचं सगळ्यांच्या ट्रेनिंगच्या अकॅडमीमध्ये होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झालेलं आहे? हा तुम्ही कुठेतरी ना कुठेतरी वाचला असेल. पहिलं कार्बन मुक्त राज्य कुठलं झालं तर हिमाचल प्रदेश. हे आता सुद्धा नंतर सुद्धा कधी विचारलं जाऊ शकतं, कारण कार्बन मुक्त आता आपण बरंच ऐकतो बघा. कारण आता जे आपले इंधन जे आहेत त्यात सुद्धा बदल होतो. तर त्यामुळे आता सुद्धा हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे, जरी 2015ला विचारला असला तरी. कारण आपण COPच्या 26व्या बैठकीत आपण पंतप्रधानांनी काय केलं, झिरो कार्बन म्हणजे भारत झिरो कार्बनकडे वाटचाल करते आणि झिरो कार्बन उत्सर्जन लवकरात लवकर ते टार्गेट जे आहे ते पूर्ण करू, बरोबर असं पण सांगितलं. ठीक बघा, नेक्स्ट बघा, कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे? वनस्पती, कीटके, मनुष्य आणि प्राणी. त्याचे उत्तर काय आहे? कीटके. आता तुम्ही चुकून काय कराल बघा, वनस्पती या पर्यायाला क्लिक करा, बरोबर ना, किंवा मनुष्य असं नाहीये, वनस्पतीला नाही तर कीटकांची संख्या जास्तीत जास्त आहे. ओके, नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वाधिक अधिक कारणीभूत ठरतो? पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय म्हणजे पाण्यातील ऑक्सिजन संपवण्याचं काम कोण करत? बघा, नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि वरील सर्व. तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन. आता बघा, जोड्या लावा. पर्यावरण संरक्षण कायदा कधीचा आहे? 86चा, बरोबर. पर्यावरण स्नेही कुपट्टी योजना, जैव औषधी कचऱ्याचे संबंधीचे कायदे आणि नगरपालिका घन कचरा नियोजन कायदे. ओके, आता हे अशा जोड्या लावामध्ये पण विचारतात. आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पर्यावरण संरक्षण ऍक्ट जो आहे तो 1986चा आहे. पर्यावरण स्नेही कुपट्टी योजना जी आहे ती 1991ची आहे. जैव औषधी कचऱ्यासंबंधी कायदे जे आहेत ते 1998चे आहेत आणि नगरपालिका घनकचरा नियोजन कायदे जे आहेत ते 2004चे आहेत. ओके, आता हा सध्याचा लेटेस्ट कायदा आहे बघा, नगरपालिका घनकचरा नियोजन कायदा 2000 साली अस्तित्वात आला. ओके, आता ह्या कायद्यामध्ये घटनेप्रमाणे दर 16 वर्षांनी बदल काय होतो? दर 16 वर्षांनी बदल. आणि आता 2016 मध्ये बदल झाला, आता 2032 मध्ये परत बदल होणार. आणि 2016 मध्ये त्यांनी काय केलं, 3 प्रकारच्या कचऱ्यामध्ये कचऱ्याचं विघटन करायचं ठरवलं. ठीक, म्हणजे ओला कचरा, सुका कचरा आणि धोकादायक असलेला कचरा, म्हणजे 3 विभागात त्याची विभागणी केली. आता हे जे कायदे जे असतात बघा ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता जलप्रदूषणाचा कायदा कुठला?
हवा प्रदूषणाचा कायदा किती सालचा आहे ते पण तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची स्थापना कधी झाली हे पण माहिती असणं गरजेचं आहे. आता ते 4 जे आहेत बघा लक्षात ठेवा. पर्यावरण संरक्षण कायदा 1986, पर्यावरण स्नेही फुकट योजना 1991, जैव औषधी कचऱ्यासंबंधीचे कायदे 1998 आणि नगरपालिका घनकचरा नियोजन कायदा 2000 सालचा आहे. आणि ह्या कायद्यामध्ये दर 16 वर्षांनी बदल होतो. 2016 मध्ये बदल झाला आणि 2032 चा बदल त्याच्यामध्ये होईल. तर हे लक्षात ठेवा कायदा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र शासनाचे प्राणी संधारण बिल 1995 ज्याला राष्ट्रपतींची मान्यता 1 महिन्यापूर्वी मिळाली. खालील कोणत्या प्राण्यांना वगळले जेणेकरून त्यांची कत्तल केली जाईल? आता 1995 जे काही राष्ट्रपतींची मान्यता मिळाली तो काही महाराष्ट्र शासनाचा प्राणी संधारण कायदा बिल जे आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्राण्यांना वगळलं जेणेकरून त्याची कत्तल केली जाऊ शकते? आता बघा, म्हणजे त्यांची कत्तल केली जाऊ शकते, कत्तल त्यांची होते, अशा कुठल्याना वगळलं? बैल व सांड यांची कत्तल नाही, गाई व वासरे नाही, म्हैस व तिचे बछडे आणि वरील एकी नाही. तर म्हैस व तिचे बछडे हे जे काही प्राणी संधारण सुधारणा बिल जे आहे 1995 त्याच्यातून म्हशीला आणि तिच्या बछड्यांना वगळलं, त्यामुळे त्यांना तिथे त्यांची कत्तल होते, कापलं जातं बघा. म्हशींची जी काही पिल्लं असतात छोटी छोटी, तर ती सुद्धा अशी कत्तलखान्यामध्ये पाठवली जातात. तर 1995चं बिल जे आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं. नेक्स्ट बघा, 2016 राज्यसेवा विचारलेले प्रश्न. जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे खालीलपैकी कोणता देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतो? रिसोर्सेस संस्थे 2011 जे आहे, कोणता देश सर्वाधिक अधिक कार्बन उत्सर्जन करतो? चीन. आता सुद्धा हे देश आहेत चीन, USA, रशिया, भारत हे सगळे पण सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जित करणारा देश चीन आहे आणि आता सुद्धा चीनच आहे. ओके. नेक्स्ट बघा, पुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरू करण्यात आले तो क्रम सांगा. आता कुठले कुठले प्रकल्प आहेत बघा. सिंह प्रकल्प, व्याघ्र प्रकल्प, मगर मत्स्य पैदास प्रकल्प आणि गेंडा संवर्धन. कुठले प्रकल्प ज्या क्रमाने सुरू करण्यात आले त्याचा क्रम लावा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब, क आणि ड. पहिल्यांदा सिंह प्रकल्प झाला, नंतर व्याघ्र प्रकल्प, नंतर मगर मत्स्य पैदास प्रकल्प आणि गेंडा संवर्धन प्रकल्प. हे 4 हे लक्षात ठेवा क्रम. आता आजच एक न्यूज आहे बघा की मगर जे आहे ते नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे, त्यामुळे वन्यजीव संवर्धन कायदा जो आहे 1972चा त्याच्यामध्ये शेड्यूल 1 मध्ये मगर टाकलेली आहे. कासव शेड्यूल 1 मध्ये आहे, आता मगर सुद्धा शेड्यूल 1 मध्ये आहे. ठीक. तर कोकणामध्ये जे काही नदी आहेत बघा, सावित्री नदी, वशिष्ठी नदी, तर तिथे मगरी खूप आढळतात. पण त्याची जी काही गाळाची जी काही बेट असतात तिथे त्यांचा आदिवास प्रजनन असतं, त्यामुळे ते गाळाची बेट जी काही अस्तित्वात नसल्यामुळे ते मग जिथे मानवी वस्ती आहे किनाऱ्यावरती त्या मगरी येतात आणि मगरी ज्या आहेत त्या नामशेष होण्याच्या मार्गावर, त्यामुळे त्यांना शेड्यूल 1 मध्ये टाकलेला आहे. आजचीच न्यूज आहे, लक्षात. तर हे प्रकल्प लक्षात ठेवा. पहिला सिंह प्रकल्प, नंतर व्याघ्र, मगरमच्छ पैदास प्रकल्प आणि गेंडा संवर्धन प्रकल्प याप्रमाणे. नेक्स्ट बघा, तृणभक्षकांच्या तुलनेत मांस भक्षामध्ये काय असतं बघा, दात अंकुचित असतात आणि आतडे आखूड असतात. आणि वरील 2 विधांपैकी कोणते योग्य? आता तृणभक्षक म्हणजे काय की तो गवत, बरोबर, आणि मांसभक्षक म्हणजे काही खातो. मग याच्यामध्ये कुठलं वाक्य बरोबर आहे? दात अंकुचित असतात आणि आतडे आखूड असतात. साधी सिंपल आहे गोष्ट बघा, पहिलीच्या मुलाला पण येईल प्रश्न. दात अंकुचित असतात, बरोबर. नेक्स्ट बघा, 1987 साली प्रसिद्ध झालेला ब्रुटलँड अहवालाचे शीर्षक काय होते? आता हा ब्रुटलँड जो आहे तो अर्थशास्त्राच्या रिलेटेड आहे बघा माणूसला. तर त्यांनी एक अहवाल शीर्षक दिलं, त्याचं नाव काय होतं? आपले पर्यावरण, आपले समान भविष्य, शाश्वत विकास आणि आपला एक उपयोग. तर काय होतं त्याचे शीर्षक आपले समान भविष्य. आता हा ऍक्च्युली आहे अहवाल इकॉनॉमिक्स मधला, पण त्याचा रिलेट कुठे केला? पर्यावरणाशी रिलेटेड. कारण पर्यावरण जर असेल तरच आपलं भविष्य सगळ्यांचं व्यवस्थित असणार. नुसती इकॉनॉमी वाढून चालणार नाही. तर इकॉनॉमी सोबत आपला जो काही हवेचा स्तर जो आहे तो चांगला सुधारला पाहिजे, बरोबर ना. तर हे खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत? आपण ध्वनी प्रदूषण बघितलं 14 चॅप्टरमध्ये. हे आपण सोपाच आहे बघा, बरोबर ना. कुठले कुठले परिणाम आहेत दुष्परिणाम? श्रवण क्षमता आंशिक कमी होते, म्हणजे बहिरेपण येतो, बरोबर आहे. पुनरुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो, बरोबर.
गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते, बरोबर. मानवाची विचार क्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होतो, बरोबर. आणि उच्च रक्तदाब निर्माण होतो, बरोबर ना, कारण कसं खूप आवाज मोठा यायला आपल्याला त्रास होतो. तर अ, ब, क, ड आणि ई हे सर्व ध्वनी प्रदूषणाचे परिणाम आहेत. दुष्परिणाम आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केला? घोषित केलेला नाही असं विचारलेलं, घोषित केलेला आहे असं विचारलेलं नाही. त्यामुळे कुठल्या राज्याने भारतीय हत्ती आपलं राज्य प्राणी म्हणून घोषित केलेलं नाही असं विचारलं. त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. केरळ, कर्नाटक झालं केली तर नाही. कोणत्या राज्याने केलेला नाही असं विचारलं, त्यामुळे त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. ओके. आता बघा 2017 प्रश्न. प्लास्टिकचा पुनर्वापर, उत्पादन व वापर कायदा 1991 प्रमाणे कॅरी बॅग साठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची जाडी किती मायक्रॉन? हे असे प्रश्न विचारतात बघा, किती मायक्रॉन वगैरे, बरोबर ना. हे प्लास्टिक पुनर्वापर बंदीचे आहे बघा, त्याच्यामध्ये कॅरी बॅग साठी किती जाडीची पिशवी आहे? तर त्याचं उत्तर आहे 20 मायक्रॉन पेक्षा कमी. आता हा पण एक जनरल प्रश्न आहे, कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. आता 1 जून पासून बऱ्याच ठिकाणी वन वन यूज प्लास्टिक आहे बघा, त्याच्यावरती बंदी आलेल्या म्हणजे स्ट्रॉ वगैरे, बरोबर ना. तर अशा वस्तू वापरायच्या नाहीत, म्हणजे एकदा वापरायच्या आणि फेकून द्यायच्या, अशा वस्तू वापरायच्या. म्हणजे समजा एखादी बॉटल आहे किंवा एखादं काहीतरी डब्बा आहे प्लास्टिक, तर ते वापरू शकता. आणि वन यूज प्लास्टिक जे आहे त्याला 1 जून पासून बंदी घालण्यात आलेली आहे. तर प्लास्टिक कॅरी साठी जे आहे ते किती असावं, तर 20 मायक्रॉन पेक्षा कमी. असे प्रश्न येतात कॉमन सेन्स. आता एकदा असं विचारलं होतं, जे आपण लेज वगैरे खातो बघा, वेफर, तर त्याचे ते व्यवस्थित टिकून राहावे त्यासाठी कुठला वायू त्याच्यामध्ये, हा प्रश्न सुद्धा विचारलेला होता. नेक्स्ट बघा, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त? हा प्रश्न रिपीट झालेला. ओके, 15 मध्ये पण रिपीट झाला होता आणि 17 मध्ये सुद्धा रिपीट झालेला आहे आणि इथून पुढे सुद्धा हा प्रश्न रिपीट होऊ शकतो. त्यामुळे भारतातलं पहिलं कार्बन मुक्त होणारं राज्य हिमाचल प्रदेश हे डोळे झाकून एकदम असं लक्षातच ठेवा. म्हणजे डोळे झाकून सुद्धा तो प्रश्न आला तर हिमाचल प्रदेश असं तुम्हाला परफेक्टली ते कॉन्फिडंटली सोडवता आला पाहिजे. इथून पुढे सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? पश्चिम घाट, पूर्व घाट, हिमालय आणि अरब. आपल्याला हा सोपाच प्रश्न आहे, कारण पश्चिम घाटावरती खूप सारी जैवविविधता, पण आता काय झालंय, सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलेलं आहे पश्चिम घाटात. जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे पश्चिम घाट. त्यासाठी आपण एक समिती पण बघितली, डॉक्टर माधव गाडगीळ समिती, त्यासाठी पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी. कारण पश्चिम घाट जो आहे तो एक सेन्सिटिव्ह झोन बनलेला आहे, मानवी हस्तक्षेप वगैरे, त्यामुळे त्याचं उत्तर आहे पश्चिम घाट. नेक्स्ट बघा, ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळलं? ओझोनचा अवक्षेप कुठे आणि कुठल्या वर्षी आढळला, हा प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे. उत्तर पर्याय बघा, 1958, 1972, 1985 आणि 1995. उत्तर आहे 1985. नेक्स्ट बघा, हे आपण बघितलं 1985 ला पहिला अवक्षेप सापडला, त्यावेळेस ओझोन 40% कमी झाला होता, आपण बघितलं. नेक्स्ट बघा, ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना कोणत्या वर्षी झाली, सुद्धा आपण बघितलं. ओके, हे आपण तिसऱ्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. सीओपीची जी काही 16वी बैठक होती 2010 साली, त्या सीओपीच्या 16व्या बैठकीमध्ये ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना झालेली आहे. ओके, दक्षिण कोरियामध्ये न्यू सोंगाडो डिस्ट्रिक्ट तिथं हे ग्रीन क्लायमेट फंडचं ऑफिस आहे बघा, आणि सध्या वर्ल्ड बँक यांना फंडिंग करते. हा निधी कुणाला दिला जातो? फक्त विकसनशील आणि अविकसित देशांना दिला जातो. आता विचारलंय काय की ग्रीन क्लायमेट फंडची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2010 सीओपीच्या 16व्या बैठकीमध्ये, हे आपण दुसऱ्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट बघा, लायकेनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर? लायकेन हे पर्यावरणामध्ये आपल्या सिलेबस मध्ये आपण नाही बघितलं, पण हे तुम्हाला सायन्स मध्ये आहे. आपला हा विषय असा पर्यावरण, तर बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, केमिस्ट्री, अर्थशास्त्र, भूगोल सगळ्या विषयांना रिलेट करतो. तर लायकेन हे इथं नाहीये, पण तुम्ही तिकडे कुठं वाचलं असणार आहे ना सायन्स मध्ये. बघा, कुठलं विवरण बरोबर आहे असं विचारलेलं आहे. लायकेन संवाद, शैवाल आर्द्रता व खनिज घटकांचे शोषण करून
कवकास उपलब्ध करून देतात आणि प्रकाश संश्लेषण करून अन्नाचे शोषण. कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात. त्यांच्यामध्ये फॅकल्टेटिव्ह मॅच्युअलिझम असते आणि लायकेनमध्ये चांगल्या प्रकारे विकसित असणाऱ्या स्टील ऊती आर्द्रता शोषून घेतला. तर उत्तर काय पर्याय क्रमांक 2. आता 18चे बघा प्रश्न. UNEPच्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमांच्या जोड्या जोडू. आता हे प्रदूषक कशातून आणि कुठून येतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम जे आहे UNEP त्यांच्या नियमाप्रमाणे कोणते प्रदूषक कुठल्या ह्याच्यातून येतात जोड्या लावा. माध्यम सोर्स काही आणि त्याचं प्रदूषक बघा. नायट्रोजन ऑक्साईड आहे, पेट्रोलियम हायड्रोकार्बन आहे, क्लोराईड आहे आणि मायकोटॉनिक. आता नायट्रोजन ऑक्साईड कशातून बाहेर पडतो? हवा, बरोबर. त्याच्यानंतर पेट्रोलियम हायड्रोकार्बन कशातून बाहेर पडतो? समुद्र. क्लोराईड कशातून बाहेर पडतो? स्वच्छ पाणी, बरोबर. आपण क्लोराईड बघितलेलं जलप्रदूषणामध्ये. आणि मायकोटॉनिक कशातून बाहेर पडतो? अन्नामध्ये. ओके. तर हे प्रदूषक आणि सोर्सेस ते सुद्धा विचारलं बऱ्याचदा जात, त्यामुळे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवडलेला? आपण जे काही डेज बघितलेले बघा आपल्या नोट्स मध्ये आहेत, मी परत एकदा बघा. पर्यावरणाशी रिलेटेड सगळे जे काही दिवस आहेत ते सुद्धा आपण आपल्या नोट्स मध्ये घेतलेले आहेत. ओके. तर ते दिवस बघा. 5 जूनला आताच पर्यावरण दिन झाला. तर ओझोन दिन कधी असतो असा विचारलेला आहे. कधी असतो ओझोन दिवस? 16 सप्टेंबर. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणता हरितगृहवायू संपूर्ण मानवनिर्मित आहे? सोपं आहे. मिथेन नाहीये. मिथेन कारण भात शेती वगैरे पशुपालन याच्यातून बाहेर पडतो. कार्बन डायऑक्साईड नाहीये. नायट्रस ऑक्साईड नाहीये. तर मानवनिर्मित कुठला आहे? क्लोरोफ्लोरोकार्बन, कारण एसी फ्रीज हे सगळे त्याच्यातून तो बाहेर पडतो. नेक्स्ट बघा. 2 लगतच्या जीवसमुदायातील संक्रमणात्मक प्रदेश म्हणून कुणाला ओळखलं जातं? 2 लगतच्या जीवसमुदायातील संक्रमणात्मक प्रदेश कशाला म्हटलं जातं? इको पॉट. ज्या आपण सगळ्या ज्या काही परिस्थिती ज्या काही संकल्पना घेतल्या होत्या बघा त्याच्यामध्ये होतं इको पॉट. ओके. नेक्स्ट बघा. आणि इकोटोन म्हणजे काय की तो जो काही प्रदेश आहे तो किती प्रजातींना अन्न व अधिवास देऊ शकतो त्याला काय म्हणतो आपण? इकोटोन. ओके. तर दोन्ही समुद्राच्या लगतचा जो काही प्रदेश आहे संक्रमणात्मक प्रदेश आहे तो काय आहे? इको पॉट. नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतो? कुठल्या मानवी परिणाम कुठल्या मानवाच्या गोष्टीमुळे बघा हवामानात बदल होतो? 8,000 वर्षापासून होणारी जंगलतोड, बरोबर आहे. आग आणि अतिचरण यांचा वापर, बरोबर ना. कारण अचानकच वन वे लागतात, वणवा पेटतो. अचानकच जे काही झाडं वगैरे पेट घेतात बघा. आणि अतिचरण म्हणजे सतत सतत ते म्हणजे गाई म्हशी लोक सोडतात बघा आणि त्यामुळे मग तरी पण होऊ शकतं. 5,000 वर्षापासून होणारी खाचरातील भात शेती, बरोबर आहे. आणि औद्योगिक क्रांती, तर हे सगळ्यात तर चारी पण जे आहेत बघा मानवी कृत्य ती बरोबर आहेत. त्यामुळे हवामानामध्ये बदल होतो. ठीक आहे. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4. 2019 मधले प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? आता चुकीचं कुठलं विधान? भारताचे पहिले पर्यावरणपूरक जैव इंधन युक्त विमान चेन्नई आणि बेंगलोर दरम्यान उडाले. भारताने नुकतेच आपले जैव इंधन 2018चे राष्ट्रीय धोरण जाहीर केले आणि या धोरणानुसार 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याची लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. वरीलपैकी एक ना. आता चुकीचं आहे असं विचार. कुठलं विधान चुकीचं आहे? ठीक. आता मग यातलं कुठलं विधान चुकीचं आहे? भारताचे पहिले पर्यावरणपूरक जैव इंधन युक्त विमान
चेन्नई आणि बेंगलोर दरम्यान उडालेले विमान काय आहे चुकीचं. आणि तुम्हाला शोधून काढायचे की मग पहिलं पर्यावरणपूरक जैव इंधन विमान कुठून कुठे उडालं किंवा कुठून कुठे गेलं. आता हे तुम्हाला शोधून काढायचे म्हणजे प्रश्न मग असे अनालिसिस म्हणजे प्रश्न पण आपणच तयार करायचा, उत्तर पण त्याची आपणच शोधायची, म्हणजे तो म्हणजे अभ्यास. आता बरोबर विधान कुठलंय बघा, पाहता नुकतेच आपलं जे इंधन 2018 रोष्ट धरून घ्यायचे बरोबर आहे. आणि या धोरणानुसार 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याची ठेवण्यात आलेलं आहे. हे बरोबर आहे. चुकीचं कुठलं आहे? पहिलं पर्यावरणपूरक इंधन विमान जे आहे ते चेन्नई बेंगलोर दरम्यान उडालं नव्हतं. नेक्स्ट बघा, नुकताच बॉनेट हेड शार्क मासा बातम्यांमध्ये होता त्या संबंधी खालील विधाने विचार. तुम्ही जर 3 वर्षापूर्वीचे जर आठवलं काय तर तुम्हाला लक्षात येईल बघा, बॉनेट हेड शार्क बघा, तो प्रामुख्याने समुद्र गवत तिग्रा आणि तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी आढळतो. आता बॉनेट हेड शार्क जो आहे तो सगळीकडे आढळतो बघा, हिंदी महासागर अरबी समुद्र आढळतो चुकीचं आहे. आता योग्य विधान कुठलं आहे तर मग फक्त कारण तो प्रामुख्याने समुद्र गवत खातो. नेक्स्ट बघा, हरितगृह वायूंच्या परिणामांच्या संदर्भातील विधान. हरितगृह वायू जे आहेत सगळे आपले कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, CF, CHFC, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, ट्रायफ्लोरोमिथेल सल्फर फ्लोराईड, कार्बन मोनॉक्साईड, हे सगळे जे आहेत ते काय आहेत हरितगृह वायू आहेत. आता त्यांच्या परिणामांच्या संदर्भातील विधान बघा कुठली विधानं बरोबर आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचं 100 वर्षात 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढत प्रत्येक वर्षाला 69 पर्यंत. गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 अंश सेल्सिअस तापमान वाढत. आधी 100 वर्षात 1 सेल्सिअसने वाढायचं, आता 100 वर्षात 10 अंश सेल्सिअसने वाढ. जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत आणि एल निनोची वारंवारता व परिणामाची तीव्रता वाढत आहे. वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत विचारले. आता याचं उत्तर आहे फक्त अ, क आणि ड. अ, क आणि ड. ओके, नेक्स्ट बघा, सोडा जुळवा कचऱ्याची विल्हेवाट लावायची पद्धत आणि कचरा बघा, कचरा डेपो भस्म करणे, ढवळणे आणि पॅरोलिसिस. आता कचरा डेपो बघा काय आहे, कचरा डेपो तर विल्हेवाट लावण्याची पद्धत कशी बघा, कचरा टाकण्याने बुलडोझरच्या साह्याने दाबणे, बरोबर ना, कचरा डेपोचं काम. ओके, त्यानंतर भस्म करणे म्हणजे काय, कचरा जाळणे. आता ढवळणे म्हणजे काय आहे बघा, काय आहे ढवळणे म्हणजे जमिनीवर कचरा पसरवणे. काय आहे, जमिनीवर कचरा पसरवणे. आणि पॅरोलिसिस म्हणजे काय आहे, ऑक्सिजन विरहित ज्वलन. काय आहे, ऑक्सिजन विरहित ज्वलन. त्यामुळे उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. कचरा डेपोचं काय, कचरा टाकण्याने बुलडोझरच्या साहाय्याने दाबणे. भस्म करणे म्हणजे काय, कचरा जाळणे. ढवळणे म्हणजे काय, जमिनीवर कचरा पसरवणे. आणि पॅरोलिसिस म्हणजे काय, ऑक्सिजन विरहित कचऱ्याचं ज्वलन करणे. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. असे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारतात. हा सोपा आहे बघा. नेक्स्ट बघा, सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणाम सांगा. सूक्ष्म तुषार, आता सूक्ष्म तुषार म्हणजे काय की म्हणजे बघा आता काही जसं की थुंकी किंवा असं त्याच्यातून पण बरंच ते म्हणजे सूक्ष्म तुषार. बघा, सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात. सूक्ष्म तुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम आणि मानवनिर्मित सूक्ष्म तुषारांमुळे जागतिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. आणि वरीलपैकी कोणते परिणाम बरोबर आहे, त्याचे उत्तर काय आहे, अ, ब, क आणि ड. चारही पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट बघा, भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यात खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक आहे. खरं तर तसे सगळेच आहेत बघा, पण जास्तीत जास्त जलप्रदूषण जो आहे सगळ्यात जास्त, कारण डायरेक्ट पोटात जातं ना ते, म्हणजे कुठलेही जीव विषाणू वगैरे असतात. हवेचे प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि भूमी. सगळ्यात महत्वाचा घटक विचारला म्हणजे हवा प्रदूषण पण आहे, ध्वनी प्रदूषण पण आहे, जल पण आहे, भूमी पण आहे, पण सगळ्यात महत्वाचा घटक कुठल्या लोकांचं आरोग्य चालवण्यासाठी जलप्रदूषण. त्यामुळे आपण म्हणतो बघा, पावसाळ्यात पाणी गरम करून प्या, उकळून प्या, त्यासाठी जे काही सूक्ष्मजीव जे आहेत वगैरे ते सगळे मरतील आणि आपले पाणी
मिळेल. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे तर जलप्रदूषण. आता इथं त्यावेळी तिथे बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन झालं होतं बघा. बऱ्याच पोरांनी हवा प्रदूषण कुणी काय असं वेगळं वेगळं केलं, पण जलप्रदूषण हा आरोग्य ठरवण्याचा महत्वाचा घटक आहे. हेच बघा 1992 ला रिओ दी जेनेरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधते संदर्भाचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेला हे आपण जैवविविधतेचा करार आपण बघितलं. ओके, जैवविविधतेचे काय कॅटाजेना करार वगैरे जैविकता करार. तर आता 1992 ला जे काही रिओ दी जेनेरिओ ब्राझीलमध्ये परिषद झाली UNFCCC ची युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 22 एप्रिल 1992 पासून वसुंधरा दिवस जो आहे वसुंधरा परिषद ती साजरी झाली. तिथेच मग जैविकते संदर्भाचा करार सुद्धा आला. तर तो करार कधी अंमलात आला 29 डिसेंबर 1993. लक्षात ठेवा हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी नोट्स मध्ये आहे, तुम्ही बघा. ओके, जैविकते संदर्भाचा करार कधी अंमलात आला 29 डिसेंबर 1993. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल काही आहे इकॉनॉमिक्स मधलं, पण आलंय कुठे कशामध्ये तर पर्यावरणामध्ये विचारलेला. तर बघा मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचे 8 उद्दिष्ट लक्षात ठेवा, म्हणजे सहस्त्रक विकासाचे उद्दिष्ट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शाश्वत विकासाचे उद्दिष्ट 17. ही 25 उद्दिष्ट दोन पार्टच पाहिजे तुम्ही. ते तुम्हाला पर्यावरणामध्ये विचारतील, कधी तुम्हाला GS1 मध्ये विचारतील, कधी तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये विचारतील. सगळ्या परीक्षेला विचारलं जातं, त्यामुळे दोन पाठ ठेवा. तर विचारले की कोणत्या यापैकी सहस्त्रक विकास ध्येय आहे. अतिगरिबी आणि मुख्यांचे उच्चाटन, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता, बालमृत्यूदर कमी करणे आणि कृषी शाश्वत साध्य करणे. तर हे सगळं जे आहे ते बघा. आता कुठलं उद्दिष्ट नाही असं विचारतं काय आहे कृषी शाश्वतता साध्य करणे, ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये येतं. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट म्हणजे चॅप्टर इकॉनॉमिक्स मध्ये त्याच्यामध्ये हे 25 उद्दिष्ट आहेत. ही 25 उद्दिष्ट तुम्ही आजच्या तोंड पाठ करून ठेवा. ओके, नेक्स्ट बघा जून 2012 मध्ये रिओ +20 घोषणापत्रका संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टे ठरवण्यात आली आणि त्यानुसार पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ठरवण्यात आलेली नव्हती. बघा गरिबीचे उच्चाटन, असमानते विरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता, आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल रक्षण, अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी, पाठपुरावा आणि समीक्षांसाठी प्रभावित संरचना विकास आणि अतिरेकी संघटनांवर बंदी आणि परकीय आक्रमणावर बंदी. आता याचं उत्तर काय बघा, फक्त ड म्हणजे अतिरेकी संघटनावर बंदी आणि परकीय आक्रमणावर बंदी शाश्वत विकासामध्ये दिलेलं नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता 20 चे बघा प्रश्न, तर 21 चे प्रश्न तुम्ही नंतर बघा. 22 फेब्रुवारी शॉबस मध्ये आहे बघा. 20 ला कुठले कुठले प्रश्न विचारते. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या प्रजाती 1952 सालच्या फार पूर्वीपासून नष्ट होण्यात आहेत असे जाहीर करण्यात आले. 1952 सालच्या फार पूर्वीपासून नष्ट होण्याच्या आहेत बघा. त्याची कुठली तर आशियातील चित्ता ही प्रजाती फार पूर्वीपासून नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे असं जाहीर करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघा वस्तीचा नष्ट होणे हा बदल खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ. बघा निर्वनीकरण, दलदलीचे पुनर्प्रापण, जमिनीच्या वापरात होणारे बदल, उदरनिर्वाहासाठी करण्यात येणारी शेती. तर कशामुळे होऊ शकतो वस्तीस्थानाचा नष्ट, निर्वनीकरण, दलदलीचे पुनर्प्रापण आणि जमिनीच्या वापरात होणारे बदल. फक्त A, B आणि C. नेक्स्ट बघा आता नॅशनल पार्क आणि राज्य दिले बघा. आता काल परवाचा न्यूज होती महाराष्ट्रामध्ये 9 राखीव क्षेत्र काय आहे 9 संवर्धन राखीव संवर्धन क्षेत्र आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. 5 अभयारण्य असणार आहेत आणि 4 जैवविविधता जे काय आहेत ठिकाणं ती 4 असणार आहेत. आता मग ते कुठल्या राज्यात कुठले कुठले आहेत ते तुम्ही बघून जा. सगळ्यात जास्त कोल्हापूरला आहेत बघा 9 पैकी. त्याच्यानंतर चंद्रपूरला आहे, पुण्यामध्ये भोर आहे. ओके, तर हे सगळे जे आहेत ते लक्षात ठेवा कारण हे करंट आहे, ते जिओग्राफी मध्ये विचारतील किंवा
आपल्याला UPSC मध्ये पण विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवा. काल परवाचीच न्यूज आहे. ओके. नेक्स्ट बघा, तर हे राज्य आणि नॅशनल पार्कची नावं विचार. आता नामदफा कुठे आहे बघ, तर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. भगवान महावीर जे आहे ते गोव्यामध्ये आहे. सिमलीपाल जे आहे ते ओडिसामध्ये आहे आणि दुधवा जे आहे ते उत्तराखंडमध्ये आहे. तर हे असे नॅशनल पार्क आणि त्यांचे राज्य वगैरे ते सुद्धा कंपल्सरी विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवा. ओके. आणि आता जे महाराष्ट्रामध्ये जे होणार आहेत, 9 राखीव संवर्धन क्षेत्र, 5 अभयारण्य आणि 4 जैविक संरक्षण केंद्र, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम काय काय? डेसिबल मध्ये ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजली जाते? डेसिबल मध्ये मोजली जाते. आता किती डेसिबलची जर ध्वनीची पातळी असेल तर कशावरती परिणाम होतो याच्या जोड्याला विचारायचं. 100 डेसिबल असेल तर काय होतं बघा, कायमस्वरूपी श्रवण क्षमतेतील हानी, कारण जास्त जर आवाज जर ऐकला तर बहिरेपणा येऊ शकतो. 40 डेसिबल जर असेल बघा तर झोपेत अडथळा होऊ शकतो. 70 डेसिबल जर असेल तर बघा भाषणात व्यत्यय होतो, बरोबर ना? कारण आता मी लेक्चर घेते आणि मला जसं बाहेर आवाज दिला लागला तर मला इरिटेट होतं, म्हणजे व्यत्यय येतो त्याच्यामुळे. आणि 90 डेसिबल असेल तर काय होतं, कार्यक्षमतेची हानी होते, कारण डायरेक्टच कामच नाही होत, म्हणजे हे सगळे परिणाम होतात. नेक्स्ट बघा, आता परिसंस्थेच्या रिलेटेड आहे, प्राणी जाती आणि त्याचं महत्व. तर कीटकाचं महत्व काय बघा, पीक परागकण वाहक, बरोबर ना? पीक परागकण वाहक. सर्पाचं काम काय आहे, उंदरापासून संरक्षण. बेडूकचं काय आहे, कीटकांना खातो. आणि गांडूळ काय आहे, जमिनीची सुपीकता. हा सोपा प्रश्न आहे, पहिली दुसरी चौथीचा मुलगा पण सोडू. कीटकाचं काम काय आहे, पीक परागकण वाहक, म्हणजे जे काय बघा पीक पराग ते वाहकाचं काम करतो. सर्प काय करतो, उंदरापासून संरक्षण. बेडूक काय करतो, कीटकांना खातो. आणि गांडूळ काय करतो, जमिनीची सुपीकता वाढवतो, म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय सौर युती बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर ना? आंतरराष्ट्रीय सौर युती बघा, ही युती 121 सौर संसाधन समृद्ध देशांची आहे. हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्तामध्ये अंशतः व पूर्णतः समाविष्ट आहेत. अनुक्रमे भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांनी संयुक्तपणे ही युती सरकार सुरू केली आणि ही युती 30 नोव्हेंबर 2015 साली पॅरिस येथे केली. आता विचारले कोणते विधान बरोबर नाही, असे विचारले. बरोबर आहे असे विचारलेलं नाही. आता बाकीची ही 3 विधानं बरोबर आहेत बघा. काय काय आहेत बघा, ही युती 121 सौर संसाधन समृद्ध देशांची आहे, बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय सौर युती आहे. इंटरनॅशनल सोलार एजन्सी नाव आहे. आता अनुक्रमे भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी संयुक्तपणे युती सरकार सुरू केली होती, बरोबर आहे. आणि ही युती 23 नोव्हेंबर 2015 साली पॅरिस येथे सुरू केली गेली, हे सुद्धा बरोबर आहे. मग बरोबर कुठलं नाहीये, तर हे सगळे देश कर्कवृत्त आणि विषुववृत्तावरती येतात, हे असं काही नाही. हे विधान काय आहे, चुकीचं आहे. बरोबर नाही म्हणजे चुकीचं कुठलं आहे असा प्रश्न ते विचारतात, त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचणं खूप गरजेचं असतं. ओके. नेक्स्ट बघा, योग्य पर्याय ओळखून जोडायला हवा. संपुष्टात न येणारी संसाधने, स्ट्रॅटोस्फिअर, पुनरावृत्ती आणि क्लोरोफ्लोरोकार्बन. त्याच्यामुळे बघा काय होतं, संपुष्टात न येणारी संसाधने कुठली कुठली आहेत, सौर ऊर्जा, बरोबर ना, कायम स्वरूपी असणारे. स्ट्रॅटोस्फिअर काय आहे, ओझोनचा दाट थर. ओके. आपण बघितलं होतं बघा वातावरणाचा थरामध्ये, बघितलं ना आपण पहिल्यांदा तपांबर पितांबर, बरोबर. स्ट्रॅटोस्फिअर पितांबर ओझोनचा दाट. पुनरावृत्ती किंवा पुनर्वृत्तीकरणास अयोग्य किंवा अणु तणावरती संसाधनं जी आहेत ती कुठली आहेत, जीवाश्म इंधन जसे कोळसा पेट्रोल वगैरे. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन कशातून बाहेर पडतो, मानवनिर्मित कृत्य, त्यामुळे लक्षात ठेवा. स्फिअर म्हणजे काय आहे, ओझोनचा दाट थर. ओके. ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, बायोस्फिअर, बरोबर, एक्झोस्फिअर आपण हे बघितलं. ओके, तरी लक्षात ठेवा. आता इथं पितांबर पण त्यांना प्रश्न विचारला आला, शब्द टाकता आला असता, पण त्यांनी काय टाकलं, पितांबर. त्यामुळे तुम्हाला तिथं त्याला काय म्हणतात ते सुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, बरोबर. तपांबरला काय म्हणतात, ट्रोपोस्फिअर. पितांबरला म्हणतात स्ट्रॅटोस्फिअर, बरोबर ना. जे काही मध्यंबर आहे त्याला मेसोस्फिअर म्हणतात. आय नंबरला आयनोस्फिअर म्हणतात आणि बाह्यंबरला
एक्झोस्फिअर मध्ये, त्यामुळे ते सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. तर स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे काय, आता तुम्हाला नवीन शब्द वाटलेला असं नाहीये, ते मराठीत कधी कधी विचारते इंग्लिश, पण ते शब्द टाकतात. त्यामुळे स्ट्रॅटोस्फिअर लक्षात ठेवायचं सीतांबर, मेसोस्फिअर म्हणजे मध्यांबर, आयनोस्फिअर म्हणजे अयनांबर आणि एक्झोस्फिअर म्हणजे बाह्यांबर, ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर. हे लक्षात ठेवायचं, कारण कधी कधी इंग्लिश शब्द विचार टाकलेले त्यांनी आहेत, म्हणजे मराठीत त्याचं प्रोनाउन्सिएशन टाकलेलं. नेक्स्ट बघा, पर्यावरणाशी संबंधित खालीलपैकी योग्य जोड्या लावा. बायोस्फिअर, आता हे बघा, बायोस्फिअर म्हणजे जीवावरण आहे, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण आहे, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आहे आणि ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण आहे. बरोबर ना. आता बायोस्फिअरचे वातावरण, जलावरण, शिलावरण आणि बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. हे विचारलं, जोड्या लावा. किती सोपा प्रश्न आहे बघा. तर बायोस्फिअर मध्ये काय काय येतं बघा, काय येतं, पृथ्वीच्या सभोवतालचं एक आवरण. लिथोस्फिअर म्हणजे काय आहे, शिलावरण आहे, पृथ्वीचा घनखडकांचा घटक. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आहे, महासागर, समुद्र, नद्या, तळ इत्यादी. ओके. आणि ऍटमॉस्फिअर म्हणजे काय आहे, पृथ्वीच्या सभोवतालचं वायूचं आवरण. आणि बायोस्फिअर काय आहे, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी सगळंच आहे त्याच्यात. त्यामुळे इथं जे काही उत्तर आहे ते काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. बायोस्फिअर म्हणजे काय, सगळ्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी ते असणार आहे. लिथोस्फिअर म्हणजे काय आहे, पृथ्वीचा खडकांचा घटक. हायड्रोस्फिअर म्हणजे काय असणार आहे, महासागर, समुद्र, नद्या, तळे, जलावरण. आणि ऍटमॉस्फिअर म्हणजे काय आहे, पृथ्वीच्या सभोवतालचे वायू आवरण. हे आपण बघितले, बायोस्फिअर जीवावरण, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आणि ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. ओके. आणि वातावरणाचे 5 तर सोपा प्रश्न आहे बघा एकदम. आता नेक्स्ट बघा, आरे दुग्ध वसाहतीचा विषय योग्य विधान शोधा. हा करंटचा प्रश्न आहे, कारण 20 मध्ये ते सारे कॉलनी, तिथे झाडं तोडणं, मेट्रो, कारशेड हे सगळं होतं बघा चर्चेत, आणि त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारला. ओके. करंटचा प्रश्न आहे बघा, आरे दुग्ध वसाहत विषय योग्य विधाने शोधा. ही वसाहत 1946 मध्ये तयार करण्यात आली. आरे वसाहतीचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले होते. आरे जंगलातून 1970 नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली आणि या वसाहतीची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीत करण्यात आली. तर योग्य विधाने कोणती, बी आणि डी. उद्घाटन नेहरूंच्या हस्ते झालंय आणि दुग्ध निर्मितीसाठी, आरे दूध माहित असेल तुम्हाला, बरोबर ना, तिकडे खूप सारे असे गोठे वगैरे बघा, म्हशी, गाई, तर त्यासाठी हे होतं. आता हा प्रश्न विचारला का, कारण करंटचा त्यावेळेस मुद्दा चर्चेत होता, बरोबर ना, आणि मग ते पर्यावरणामध्ये त्यांनी बरोबर ते विचारलेलं. नेक्स्ट बघा, आता अमेझॉन जंगलाविषयी पण प्रश्न. ब्राझीलमध्ये अख्ख्या जगात एक ऑक्सिजन समजलं जायचं, बरोबर ना, अमेझॉन जंगलात. तर आता ते ब्राझीलमध्ये त्याच्याबद्दल विधाने शोधा. हे एक उष्णकटिबंधीय पावसाळी जंगल आहे. या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. या जंगलाने इक्वेडोरचा 40% भाग व्यापला आहे आणि या जंगलात मकाऊ, ट्युकन्स आणि ब्लॅक स्किमर्स आहे. हेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ए, बी आणि डी. ए, बी आणि डी. हे एक उष्णकटिबंधीय पावसाळी जंगल आहे. या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे आणि या जंगलात मकाऊ, ट्युकन्स आणि ब्लॅक स्किमर्स आहे. पर्याय क्रमांक 4, ए, बी आणि डी. नेक्स्ट बघा, भारतातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाविषयी योग्य विधाने शोध. हवेचा गुणवत्ता निर्देशांक, हा निर्देशांक हवेची गुणवत्ता दररोज नोंदवतो. जेवढा हा निर्देशांक अधिक, तेवढी हवेच्या प्रदूषणाची पातळी अधिक, बरोबर ना. PM जे आहे बघा, इतकं कमी तेवढी हवा शुद्ध. आता कोविडच्या काळामध्ये सगळ्या गाड्या वगैरे बंद होत्या, त्यामुळे आपल्या हवेची जी काही क्वालिटी आहे ती चांगली सुधारली, गुणवत्ता. PM जे आहे ते कमी झालं परफेक्ट, ज्याच्यावरून हवेची गुणवत्ता चेक केली जाते. आता PM 2.5 च्या पुढे गेलं, जेवढं PM जास्त तेवढी हवेची गुणवत्ता खराब. या निर्देशांकासाठी भारतात 500 गुणांचे बिंदूचे प्रमाण वापरतात आणि हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर मुख्य प्रदूषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेते. तर चारही पर्याय बरोबर आहेत, ए, बी, सी आणि डी. पर्याय क्रमांक 1. ओके. तर हे सगळे आता आपण पूर्व परीक्षेचे प्रश्न बघितले. आता राज्यसेवा मुख्य परीक्षामध्ये प्रश्न कसे विचारतात ते आपण बघू. 15 प्रश्न असतात बघा ह्याच्यामध्ये, CS1. ओके.
आता बघूया 2012ला कसे प्रश्न आहेत. आता इथे हे थोडी काठीण्य पातळी जास्त असते. बघा, भारतात पर्यावरण व वन मंत्रालय आणि IIT दिल्ली यांनी एकत्रितपणे देशातील प्रदूषित शहरांचे सर्वेक्षण केले आहे आणि या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील प्रमाणे प्रदूषित शहरे कोणती? करंटच्या रिलेटेड असतात प्रश्न, बरोबर ना. आता बघा, चंद्रपूर 1 नंबरला, डोंबिवली 2 नंबरला, औरंगाबाद 3 नंबरला आणि तारापूर 4 नंबर. तर सगळ्यात प्रदूषित शहर महाराष्ट्रातलं चंद्रपूर. नेक्स्ट बघा, खालील विधानांचा नीट विचार करा आणि भारतातील जैवविविधतेची कारण. आता कुठली कारणं बरोबर आहे ते विचारलंय. हवामान स्थितीमधील विविधता, अफाट मानवी लोकसंख्या, देशाचे स्थान आणि विस्तार आणि भूगर्भ रचनेतील बदल. आता सूत्र काय आहे? अ, क आणि ड. हवामान स्थितीतील विविधता, देशाचे स्थान आणि विस्तार आणि भूगर्भ रचनेतील बदल, त्यामुळे काय होतं? जैवते तर असं अ, क आणि ड. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर जुळते? 1963 वन्यजीव संरक्षण कायदा आहे का? नाही. 1983 हत्ती गजराज प्रकल्प नाही. 1993 सुसर मगर प्रसव निपयवन प्रकल्प नाही. आता हे मग जोडी कुठलीच बरोबर त्याच्यामध्ये नाहीये. मग तुम्ही हे शोधायचं. हत्ती गजराज प्रकल्प किती सालचा बा, वन्यजीव संरक्षण कायदा किती सालचा आहे, सुसर मगर प्रसवन कायदा किती सालचा आहे. आताच आपण बघितलं होतं बघा मगरीचं, बरोबर का. हे सगळं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, जपानमधील क्योटो शहरात 1997 मध्ये झालेल्या क्योटो थर्मल सिटी मध्ये खालील बाबींचा समावेश होता. आता आपण बघितलं होतं हे अनेक्स 1 अनेक्स 2, बरोबर ना. त्याच्यामध्ये कशावर भर देण्यात आला? कार्बन उत्सर्जनावर. कारण क्योटो करार त्याच्या संदर्भात आहे. कार्बन क्रेडिट आपण बघितलं. मग आता त्याच्यामध्ये कुठल्या बाबींचा समावेश आहे असा प्रश्न विचारायचा क्योटो. आता सीओपीच्या तिसऱ्या बैठकीत हा क्योटो करार झाला होता. सीओपीची सुरुवात झाली 95ला. मग 97ला जी काही क्योटो शहराची काही मीटिंग झाली सीओपीची, त्याच्यातून ह्या कराराचा जन्म झाला. म्हणजे सीओपीच्या बैठकीतून खूप सारे निधी, खूप सारे करार जन्माला येतात. तर क्योटो करार सीओपीच्या तिसऱ्या बैठकीत झाला. बघा, कुठल्या बाबींचा समावेश होता? 2008 ते 12 दरम्यान कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये 30% पर्यंत कपात, हरितगृह वायूच्या कपातीच्या निर्धारित भागाचे हस्तांतरण आणि सिंथेटिक रासायनिक घटकाचे उत्पादन कमी करणे आणि हलवण वायूचे उत्पादन थांबवणे. हे सूत्र काय आहे? हरितगृह वायूच्या कपातीचा निर्धारित भागाचे हस्तांतरण, बरोबर ना. कार्बन याच्यावरती जास्त काम केलं. नेक्स्ट बघा, कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प आणि हॅलोजेनेटेड वायूंच्या हरितगृह परिणामांमुळे भूपृष्ठावरील तापमान वाढते. कारण बघा, हे वायू सौर ऊर्जेला भूपृष्ठापर्यंत पोहोचू देतात. हे वायू भूपृष्ठाद्वारे उत्सर्जित उष्णता ग्रहण करतात आणि तिला परत भूपृष्ठाकडे उत्सर्जित करतात. आणि या वायूंचा भूपृष्ठावरील तापमान वाढवण्यात कोणताही सहभाग नाही. आणि हे वायू हरितगृह परिणामाचे घटक नाही. तर सूत्र काय आहे? हे जे कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प, वायू जे कुठले परिणाम करतात तापमानाचं? कारण हे वायू भूपृष्ठाद्वारे उत्सर्जित उष्णता ग्रहण करतात आणि तिला परत भूपृष्ठाकडे उत्सर्जित करतात, त्यामुळे तापमान वाढतं. नेक्स्ट बघा, प्राकृतिक पर्यावरणात स्वयंनियमन करणाऱ्या आंतररचित व्यवस्थेला काय म्हणतात? स्वयंनियमन करण्याची काय आंतररचित व्यवस्था आहे बघा पर्यावरणामध्ये, त्याला काय म्हणतात? होमिओस्टॅटिक मेकॅनिझम. काय म्हणतात? होमिओस्टॅटिक मेकॅनिझम. हे आता सिलेबस पण लक्षात ठेवा. होमिओस्टॅटिक मेकॅनिझम ते पर्यावरणाची काय स्वयंनियमन करण्याची आंतररचित व्यवस्था आहे, त्याला म्हणायचं होमिओस्टॅटिक मेकॅनिझम. नेक्स्ट बघा, जगातील 25 जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांपैकी 2 ठिकाणे भारतात आहेत आणि त्यातील एक पश्चिम घाट आहे, तर दुसरे कोणते? 25 जे काही जैवविविधतेच्या दृष्टीने ठिकाण आहे बघा, ते 2 भारतात कुठले बघा? पश्चिम घाट आणि पूर्व हिमालय. लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट बघा, कोणत्या प्राण्याचे वर्णन खाली केलेले बघा? सुमारे 30 वर्षे जगतो, तारणाशी जोडलेला आणि आशियाई व आफ्रिकन असे 2 प्रकार. वाघ नाही, हत्ती नाही, घोडा पण याचा आहे कोण? सिंह. असं कधी कधी विचारलं जातं बघा. वर्णन देतात आणि कोणत्या प्राण्याविषयी वर्णन केलंय असं सुद्धा विचारलं जातं. नेक्स्ट बघा, पुढील विधानांचा विचार करा. केवळ नर हत्तींना सुळ्या असतात आणि केवळ नर हरणांना शिंगे असतात. तर विधान कुठलं बरोबर आहे? तर दोन्ही विधान बरोबर आहे. हत्तींना नर असतील तसं आणि नर हरणांना शिंग असतात. असे कधी कधी मेन्सला सुद्धा सोपे प्रश्न असतात. नेक्स्ट बघा, योग्य जोड्या लावा. आता कुठे आहे ते विचारलेलं. मन्नारच्या आखात कुठे बघा? तामिळनाडू.
शिमलीपाल कुठे आहे? ओडिसा. तेहांग देबांग कुठे आहे? अरुणाचल प्रदेश. नावावरून कळतं. आणि पंचमढी कुठे आहे? मध्य प्रदेश. या अशा जोड्या आपण विचारल्या जातात. नेक्स्ट बघा, पर्यावरणात राखेचे प्रदूषण कशामुळे होते? राख कशामुळे होते? ऑइल रिफायनरी मधून राख होत नाही, फीड प्रोसेसिंग मधून होत नाही, स्टिप मायनिंग मधून, मग होते कशामधून? थर्मल पॉवर प्लांट होते, थर्मल पॉवर प्लांट, फ्लाय ऍश. नेक्स्ट बघा, कृषी क्षेत्रात खालीलपैकी कोणते घटक आरोग्य आणि वातावरणावर प्रतिकूल परिणाम करतात? प्रतिकूल कुठले घटक आहेत कृषीमध्ये? बरोबर ना, जे आपल्यावरती पण परिणाम करतात. गांडूळ खत आणि शेणखत, त्याच्यामुळे आपल्याला काय परिणाम होते? वाईट. तणनाशक आणि कीटकनाशक ह्याच्यामुळे होतात बघा. मागच्या वर्षी ते तुम्ही चित्रपट बघितला असेल कोविडच्या आधी, कापसाला फवारणी करताना लोकांना विष बाधा झाली, शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. बरोबर ना, मग अशा केसेस घडतात. त्याच्यामुळे तणनाशक आणि हे कीटकनाशक, कारण केमिकल असतं, विषारी असतं बघा. असे जे काही तणनाशक आणि कीटकनाशक आहे त्याच्यामुळे ते जीविताला हानी त्याच्यातून पोहोचू शकते. नेक्स्ट बघा, शाश्वत शेतीच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी कोणत्या शेती पद्धतीचा सहभाग होतो? सेंद्रिय शेती, कोरडवाहू शेती, पावसावर आधारित शेती आणि चारा गवत शेती. सोपा प्रश्न एकदम. शाश्वत शेती जर हवी असेल काय आहे? ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती. आता आपण बघितलं सेंद्रिय शेतीचं जे काही जनक जे आहेत भारताचं कोण आहे? सुभाष पालेकर, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, विशिष्ट जातीचा तिच्या पर्यावरणाशी संबंध या अभ्यासाला काय म्हणतात? विशिष्ट जातीचा विचार. आपण बघितलं ऑटिकोलॉजी, स्नेकोलॉजी वगैरे, त्याचं उत्तर काय आहे? ऑटिकोलॉजी. विशिष्ट जातीचा तिच्या पर्यावरणाशी आपण बघितले प्रजाती ऑटिकोलॉजी, जीवसंख्या ऑटिकोलॉजी. विशिष्ट जात विचारली तर काय त्याचं उत्तर असणार आहे? ऑटिकोलॉजी. हे मेन्स मध्ये विचारले, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, 13चे प्रश्न बघू. आता हे दोन याद्या दिलेत, यादी क्रमांक 1 आणि 2. तर त्याच्यातून अंक प्रणालीतून अचूक उत्तरे शोधून काढा. कार्बन डायऑक्साईड कशातून बाहेर पडतो बघा? शीतपेट्या, वातानुकूलन यंत्रणा, निर्वनीकरण म्हणजे त्याच्यातून बाहेर पडतो. मिथेन कशातून बाहेर पडतो? भात शेती, सखोल पशुपालन. नायट्रस ऑक्साईड कशातून बाहेर पडतो? नायट्रोजन खतांचा वापर, पशूंचे टाकाऊ पदार्थ. आणि सीएफसी कशातून बाहेर पडतो? शीतपेट्या, वातानुकूलन यंत्रण. तर हे हरितगृह वायू आणि त्याचे सोर्सेस विचारलेले आहेत. ओके, तर त्याप्रमाणे लक्षात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी हरितगृह वायूमध्ये gaseous वायूचे प्रमाण औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या 700 ppm पासून आता 1750 ppm पर्यंत वाढलेलं आहे. कशाचं वाढलेलं जास्त? मिथेनचं वाढलेलं आहे. लक्षात. नेक्स्ट बघा, आता विचारले खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? इतके सोपे प्रश्न मेन्सला असतात. कोणता हरितगृह वायू नाही? कार्बन डायऑक्साईड आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, हायड्रोजन आणि वेगळीचे आहे. उत्तर काय आहे? हायड्रोजन. हायड्रोजन हरितगृह वायू नाही. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या शहरात 2007 साली वसुंधरा तास या संकल्पनेअंतर्गत 1 तास दिवे मालवण्याची कृती कार्बन प्रदूषणाबद्दल जाणीव करून देण्यासाठी आहे? हा करंटचा प्रश्न आहे. उत्तर काय आहे? सिडनी. ओके. नेक्स्ट बघा, जसे कार्बन डायऑक्साईडचे आकाशातील प्रमाण वाढते, उष्णता वाढते, त्यामुळे काय होतं? वातावरणीय पट्टे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे सरकतील व वृक्षवल्ली विषुववृत्तानुसार पुढे जातात. किडे उष्ण वातावरणात अधिक वाढतील, रोगराई वाढ. दोन्ही काय आहे? बरोबर आहे. पर्याय क्रमांक अ आणि ब. आता हा प्रश्न आपण बघितला होता बघा, गेंड्याच्या शिंगाचा प्रमुख औषधी उपयोग काय समजला जातो? ते आपण बघितलेलं आहे जैविक समाज, तुम्ही नोट्स मध्ये बघा. कर्करोगावर औषध, लैंगिक इच्छा वाढवणे, रक्तशुद्धी आणि रेचक. उत्तर काय आहे त्याचं? लैंगिक इच्छा वाढवणे, हे आपण बघितलं होतं. ओके. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते घटक परिसंस्थेच्या कार्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात? अन्न साखळी, अन्न जाळी, ऊर्जा विनिमय स्तर आणि परिस्थिती सूचना. वरील सगळंच आहे, आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र कुठे सुद्धा? हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तुम्ही बघा ह्याच्यामध्ये नोट्स मध्ये आहे बघा. ओके. ई वेस्ट गोळा करणारं ठिकाण कुठे आहे? अंधेरी, कोरेगाव, बोरिवली, अंधेरी आणि सांताक्रूज. हे नोट्स मध्ये आहे, आपण बघा. ओके. नेक्स्ट बघा, सागर तटीय नियमन क्षेत्र जे आहे CRZ, हे आपण बघितलं होतं. CRZ 1 2 3 4 5. 1991 पासून आपण हा कायदा जो आहे तो आपण स्वीकारलेला आहे, अंमलात आणलेला.
आणि त्याच्यामध्ये दर 10 वर्षांनी बदल होतो. ओके. तर बघा सागर नियमन तट नियमन क्षेत्र जे आहे तटीय अधिसूचना 2011 नुसार कोणते क्षेत्र संरक्षण व संवर्धन करण्यास निश्चित केलेलं आहे. बघा ओहोटी रेषेपासून जमिनीकडे 500 मीटर, भरती रेषेपासून जमिनीकडे 12 नाविक मैल आणि ओहोटी रेषेपासून समुद्राकडे 12 नाविक मैल आणि भरती रेषेपासून समुद्राकडे 12 नाविक मैल. आता हे CRZ तुम्ही बघा आहे बघा त्याच्यामध्ये. ओके. तर त्याच्यामध्ये बघा हे ब आणि क नोट्स मध्ये आहे. तुमच्या जर तुम्हाला जर आठवत असेल लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा कीड रोगनाशकांचा अधिक वापर केल्यास होणारे परिणाम काय होते. प्रोपिकेशन, जैवसंचयन किंवा जैवविस्तृतीकरण, आंधळेपणा आणि वरीलकरण. काय होतं बायो अॅक्युमुलेशन आणि बायो मॅग्निफिकेशन. लक्षात. नेक्स्ट बघा बेसेल कराराचा संबंध कशाचे आहे. तर धोकादायक कचऱ्याची वाहतूक आणि साठवण त्याच्या संदर्भात हा बेसेल करार. ओके लक्षात ठेवा. साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवाळांची वाढ थांबवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. जे काही साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवाळांची वाढ थांबवण्यासाठी कशाचा वापर केला जातो. कॉपर सल्फेट. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणती शहरे सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित आहेत. शहर विचारले तर काय आहे ध्वनी प्रदूषित मध्ये आपण बघितलं होतं बघा मुंबई, कोलकाता. ओके तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा कोणत्या कारखान्यांच्या सांडपाण्यामध्ये अँथ्रॅक्स बॅक्टेरिया हे रोगजंतू आढळतात. आता हे कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. मद्याचा कारखाना, कापड कारखाना, खत कारखाना, कातडी कमवण्याचा कारखाना. आता अँथ्रॅक्स बॅक्टेरिया कशामधून बाहेर पडतं. कातडी कमवण्याच्या कारखाना. नेक्स्ट बघा आता बघा ह्याच्यात किती प्रश्न विचारले 18च्या वर प्रश्न. अन्न साखळीच्या संदर्भात खालील विधाने विचारत एखाद्या क्षेत्रातील 80% वाढ कमी केल्यास तरी वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. चुकीचं आहे. मांसभक्षी प्राणी कमी केल्यास हरणांच्या संख्येत वाढ होईल. बरोबर. ऊर्जेच्या ऱ्हासामुळे सर्वसाधारणपणे अन्न साखळीची लांबी 3 ते 4 अन्न पातळ्यांपर्यंत मर्यादित राहते आणि अन्न साखळ्यांची लांबी 2 ते 8 अन्न पातळ्यांपर्यंत बदलते. सूत्र काय पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि क. नेक्स्ट बघा खालील विधाने कोणती चुकीची आहेत अयोग्य आहेत. ओके कुठले कुठले. पश्चिम व दक्षिण भागात सगळ्यात उष्ण महिना एप्रिल तर उत्तर भागात मे सर्वात उष्ण महिना समजला. ते बरोबर आहे. रेड डेटा बुक अस्तित्व धोक्यात आलेल्या वनस्पतींबाबत माहिती. IUCN चे काय आहे बघा रेड डेटा. बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया, झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया व भूगर्भशास्त्र सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. बरोबर आहे सुद्धा. त्यामुळे उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी एकही नाही. म्हणजे आता अयोग्य असं एकही विधान नाही तर ते सगळे योग्य आहेत. ते बरोबर आहे. आता बघा क्योटो प्रोटोकॉलचा प्रमुख उद्देश काय होता. ओझोन पातळीत घट, ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनात घट, ऑक्सिजन मध्ये घट आणि क्लोरीन मध्ये घट. त्याचं काहीच नाहीये. जे काही हरितगृह वायू आहे त्याच्या उत्सर्जनात घट करणे ही क्योटो प्रोटोकॉलचा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब. नेक्स्ट बघा पृथ्वी सभोवतालचे वातावरण उबदार राहते कारण बघा का उबदार राहतं. उबदार हवा ग्रीन हाऊस परिणामामुळे बाहेर जाते. भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन आणि जैविक इंधने उष्णता बाहेर सोडतात आणि वनस्पती कार्बन डायऑक्साईडचे शोषण करतात. कशामुळे उबदार राहते तर भूपृष्ठापासून होणारे जे काही उष्णतेचे उत्सर्जन आहे त्यामुळे काय होतं पृथ्वीच्या सभोवतालचं वातावरण उबदार राहतं. नेक्स्ट बघा भारतात संवर्धनासाठी व व्यवस्थापनासाठी ठरवली गेलेली 4 मुख्य प्रवाळ क्षेत्र जे आहेत पुढील प्रमाणे कुठली कुठली आहेत. संवर्धनासाठी आणि व्यवस्थापनासाठी भारतातील आपण बघितलं होतं लक्षद्वीप, अंदमान बरोबर ना हे आपण बघितलं होतं. बघा इथे एवढे सगळे पर्याय दिले. गल्फ ऑफ मन्नार, गल्फ ऑफ कच्छ, लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार बेट. प्रवाळ भित्तिका आपण बघितलं होतं बघा भारताची वन संवर्धनामध्ये खारफुटी वने प्रवाळ भित्तिका बरोबर ना. मग प्रवाळ भित्तिका बनण्यासाठी 150 वर्षाचा कालावधी लागतो. त्यासाठी काय काय पाहिजे ते आपण सगळं बघितलं. आता बघा हे 4 आहेत आणि कशात भर दिला जात आहे ते विचारले. न होण्यावर निरंतर तपासणी व निगराणी करून पुनर्वत करण्यावर न होऊ देणे ही खर्चिक व वेळखाऊ बाब आहे आणि पुनर्वत करणे ही खर्चिक व वेळखाऊ बाब आहे. तर काय आहे बघा प बरोबर आहे आणि भ कारणाकरता आहे. तर असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता कचरा सर्वात जास्त रोग फैलवणारा.
औद्योगिक, प्राणीजन्य, घरगुती आणि जैववैद्यकीय. बरोबर आहे. सगळ्यात जास्त जैववैद्यकीय. कारण त्याच्यातून रोग आता समजा आता प्राणीजन्य कचरा त्याच्यातून एवढं काय होत नाही. औद्योगिक मधून पण असं काय एवढं होत नाही. घरगुती एवढं होत नाही. पण ते जर जैववैद्यकीय असते समजा एखादी काही त्याच्यातून जंतू वगैरे बाहेर पडू शकतात बघा. त्यामुळे जैववैद्यकीय हा सगळ्यात जास्त रोग फैलवणारा कचरा आहे. नेक्स्ट बघा. ओझोन पट्टा अवकाशी आणण्यात नितांत आवश्यक आहे आणि ओझोनमुळे सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे व इन्फ्रारेड किरणे पृथ्वीवर सरळ पोहोचू शकत नाही. आणि आकाशातील ओझोन बाबत काय खरे नाही. ओझोन हा स्ट्रॅटोस्फिअर या आकाशातील 4 पट्ट्यापैकी एकाच जातो. बरोबर आहे. काय खरं नाही असं विचारेल. खरं नाही. ओके, खरं आहे ते नाही. खरं जे नाही किंवा चुकीचं जे आहे ते विचार. स्ट्रॅटोस्फिअर जमिनीपासून 20 ते 50 मीटर अंतर असतो. बरोबर आहे. पितांबर. स्ट्रॅटोस्फिअर मधून उडणाऱ्या विमानामुळे सल्फर डायऑक्साईड निर्माण होऊन ओझोनचे प्रमाण कमी होते आणि अल्ट्राव्हायोलेट किरणामुळे त्वचेचा कॅन्सर, मासे व भाज्या खराब होतात. काय खरं नाही तर काय आहे. स्ट्रॅटोस्फिअर मधून उडणाऱ्या विमानामुळे सल्फर डायऑक्साईड निर्माण होऊन ओझोनचे प्रमाण कमी होते. बरोबर नाही. नेक्स्ट बघा. किनारी नियामक क्षेत्र CRZ2 नुसार खालीलपैकी कोणत्या कार्यास परवानगी दिली? हे तुम्हाला तर वाचावं लागेल. CRZ1 मध्ये काय आहे, 2 मध्ये काय आहे, 3 मध्ये काय आहे, 4 मध्ये काय आहे. नोट्स तर तुम्हाला सगळ्या तुम्ही वाचल्या तर तुम्हाला हे सगळे प्रश्न ओळखीचे वाटतील. काही प्रश्न फक्त तुम्हाला करंटच्या रिलेटेड किंवा आउट ऑफ सिलेबस विचारलेले आहेत. आता CRZ2 मध्ये कुठल्या कामाला परवानगी दिली बघा. निक्षारीकरण करण्यासाठी यंत्र. ओके, हे आपण नोट्स मध्ये दिलेले वाट. नेक्स्ट बघा. परिसंस्थेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हा संपूर्णपणे जीवशास्त्रीय भाग आहे. हा एक एकत्र एकसंघ भाग आहे. परिसंस्था अर्थात ट्रान्सली आणि परिसंस्थेचा शोध लावला आपण बघितलं होतं. हा प्राकृतिक, पर्यावरण आणि जैविक घटकांमधील आंतरक्रियेचा अभ्यास होय आणि हा रचनात्मक आणि कार्यात्मक पैलूंचा अभ्यास होय. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 ब, क आणि ड. आता बघा 13ला 23 प्रश्न विचारले. किती? 23. म्हणजे कधी कधी जास्त सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे 150 प्रश्न असतात तुम्हाला GS1 मध्ये. त्यातले तुम्हाला 60 हिस्ट्रीला असतात, 90 जॉग्राफीला असतात. आता 90 पैकी 23 प्रश्न हे फक्त पर्यावरणावरती विचारले. त्यामुळे थोडंसं पर्यावरणाकडे सुद्धा तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. प्रिलिम्सला 8, 7, 9, 6 आणि मग मेन्सला बघा 15, 14, 22, 23 असे सुद्धा प्रश्नांची संख्या आहे. त्यामुळे थोडंसं जरा पर्यावरणाकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्या. कारण तुमचा प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीमध्ये चांगला स्कोर हा विषय आणू शकतो. ओके, नेक्स्ट बघा. 14चे प्रश्न. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकारने मार्च 2011 मध्ये दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या कितीपासून कितीपर्यंत आहे? 139 ते 170. आता 2960 वगैरे संख्या झालेली आहे. म्हणजे खूप वाढली बघा. त्यावेळेस किती होती? 39 ते 170. नेक्स्ट बघा. महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र राखीव, किती टक्के क्षेत्र संरक्षित, किती क्षेत्र अवर्गीकृत जंगलाखाली आहे? 84% क्षेत्र राखीव आहे, 11% क्षेत्र संरक्षित आहे आणि 5% क्षेत्र अवर्गीकृत जंगलाखाली आहे. नेक्स्ट बघा. पृथ्वीवरील तापमान वाढीमुळे जर समुद्र जलपातळी 1 मीटरने वाढली तर कोलकात्याचा किती टक्के भाग पाण्याखाली जाईल? आता मुंबईचं आपण शास्त्रज्ञांनी सांगितलं बघा 250 पाण्याखाली जाईल. इथे कोलकात्याचं विचारलंय तर काय आहे? 50% पाण्याखाली. नेक्स्ट बघा. भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा कुठे निर्माण होतो? हे सोपंच आहे, म्हणजे मुंबईमध्ये. आता बघा. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह एक मार्गी आहे. ऊर्जा विनिमय स्तरानुसार कमी होत जातो. बरोबर आहे. ऊर्जा विनिमय स्तरानुसार वाढत जातो आणि ऊर्जा विनिमय स्तरानुसार स्थिर असतं. बरोबर कुठलं विचारलं? त्याच्यात काय आहे? फक्त अ आणि ब. एक मार्गी आहे आणि ऊर्जा विनिमय स्तरानुसार तो कमी होत जातो, वाढत जात नाही. ओके, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. पर्यावरण संवर्धन कायदा जो आहे तो 1980 त्या दिवशी अस्तित्वात आला की ज्या दिवशी पुढील भूतपूर्व पंतप्रधान यांचा जन्मदिवस आहे. कधी? कुठल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसा दिवशी तो आला अस्तित्वात? लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि PV राव. इंदिरा गांधींच्या म्हणजे भूतपूर्व यांचा जन्मदिवस होता त्या दिवशी हा कायदा अस्तित्वात आला. नेक्स्ट बघा. परिस्थितिकी शास्त्र ही संज्ञा कशाच्या रिलेटेड? पर्यावरणीय जीवशास्त्र अशी ओळखली जाते.
सर्वप्रथम अन्सर हेक्लेने ई हेकेने प्रस्तुत केली, बरोबर ना. ओइकॉस व लोगॉस या दोन ग्रीक शब्दापासून आली आहे आणि ओइकॉस व लोगोस या दोन लॅटिन शब्दापासून आलेली आहे. सूत्र काय आहे? अ, ब आणि क. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट बघा, मुंबई कोणत्या समुद्र किनाऱ्याच्या नियम क्षेत्रात येते? CRZ1 आणि CRZ2 त्याच्यामध्ये मुंबई येते. नेक्स्ट बघा, आता पृथ्वीच्या तापमानात किती टक्के वाटा विचारलं तुम्हाला मी सांगितलं, लक्षात ठेवा व्यवस्थित की जागतिक तापमान वाढीमध्ये किती टक्के वाटा आहे हा प्रश्न विचारलाय बघा. ते मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं आणि आपल्या नोट्समध्ये सुद्धा आहे 60, 14, 60, 20, 14 आणि 6. आता बघू आपण कशाचा किती. कार्बन डायऑक्साईडचा किती बघा 60, मिथेनचा किती आहे 20, क्लोरोफ्लोरोकार्बनचा किती आहे 14, नायट्रस ऑक्साईडचा किती आहे 6. हे नोट्स मध्ये आहे असा प्रश्न मुख्य परीक्षेला विचारलेला आहे. ओके, नेक्स्ट बघा, जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात? उत्पादक. आता इथे उत्पादक पर्याय दिलेला आहे त्यामुळे हा प्रश्न म्हणजे चुकीचाच त्यांनी तो घोषित केला होता, त्यामुळे इथं सुद्धा हा प्रश्न आपण काही टिक मार्क केला नाहीये. तर काय आहे, जे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना काय म्हणतो आपण? उत्पादक. त्या उत्पादक इथे पर्याय नाही त्यामुळे तो प्रश्न सोडून. नेक्स्ट बघा, मानवी आरोग्यावर फ्लोराईडयुक्त पाण्याचा होणारा परिणाम काय आहे? आपण जलप्रदूषणामध्ये बघितले, नोट्स मध्ये वाचा. काय आहे? फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे काय होतं? अकाली वृद्धत्व येतं. नेक्स्ट बघा, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल यामुळे कमी अक्षांश भागामध्ये पर्जन्यमानात किती वाढ होऊ शकते? कमी अक्षांशमध्ये किती? 5 ते 10%. नेक्स्ट बघा, जागतिक स्तरावर वातावरणामध्ये 100 वर्षापूर्वी कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती होते? 275 दशलक्ष प्रतिभाग, 450 दशलक्ष प्रतिभाग, 350 दशलक्ष प्रतिभाग आणि 150 दशलक्ष प्रतिभाग. तर किती होतं? 100 वर्षापूर्वी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 275. ओके, नेक्स्ट बघा, पशुशेती मध्ये किती टक्के मिथेन वातावरणात सोडण्यात आहे? 21. खूप आहे बघा. जमिनीचे धूप थांबवण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे काय थांबवणं? मातीचं विभक्तीकरण, बरोबर आहे. कारण जर इकडे खड्डे काढ तिकडे माती उचल हे असं केलं तर मग जमिनीची धूप होणार आहे, बरोबर ना. नेक्स्ट बघा, परिस्थितीय शेती ही कोणत्या प्रकारातील पीक उत्पादन पद्धती आहे? बहुस्तरीय, बहुघडीय, बहुउपयोगी आणि सर्वसमावेशक. आता खालीपैकी अचूक पर्याय कोणते असतील? अचूक पर्याय कोणते? सगळेच अचूक आहेत म्हणजे सगळेच बरोबर आहे. बहुस्तरीय आहे, बहुघडी आहे, बहुउपयोगी आहे आणि सर्वसमावेशक सुद्धा. नेक्स्ट बघा, कार्बन ग्रामन म्हणजे कार्बनचे किती प्रमाण वाढवते? कशामध्ये कार्बनचे प्रमाण वाढवते? कार्बन ग्रामन. हिरवळ, मृदा, मृदा व हिरवळ आणि मृदा हिरवळ व वातावरण. काय? मृदा व हिरवळ यामध्ये कार्बनचे प्रमाण वाढवते. आता इथे सुद्धा 17 प्रश्न विचारले बघा 14. आता 15 खाली बघू आपण किती प्रश्न. बघा, नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटीच्या 2014च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यांच्या उतरत्या क्रमांकाचा योग्य पर्याय निवडा. बघा, आता कॉन्झर्वेशन ऑथॉरिटी 2014च्या व्याघ्र अहवालानुसार सर्वाधिक वाघ असणाऱ्या राज्यांची संख्या. त्याचं उत्तर काय आहे? कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्र. ओके, दरवर्षी 4 वर्षांनी वाघांची गणना होते. या वर्षी 2022 परत केली. नेक्स्ट बघा, पुढील 2 विधानापैकी कोणते योग्य आहे? माळढोक अभयारण्य महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठे अभयारण्य आहे. इतक्यात या अभयारण्याचे क्षेत्र वाढवले गेले आहे आणि माळढोक पक्ष्यांच्या संख्येतील वाढीमुळे नव्हे तर सर्वव्यापी काळविटांमुळे. त्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 फक्त ओ. नेक्स्ट बघा, 22 जून 2014 रोजी झालेल्या युनेस्कोच्या बैठकीत पुढीलपैकी कोणत्या स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आले? 2014चा वारसा स्थळात म्हणजे यावर्षी कुठल्या केला ते तुम्ही वाचून. राणी की बाव, ग्रेट हिमालय नॅशनल पार्क वगैरे यांनी समावेश केलेला आहे. नेक्स्ट बघा, 2014च्या पर्यावरण विषयक अहवालानुसार जगातील सर्वाधिक 30 प्रदूषित शहरांपैकी कोणती शहरे भारतातील असून कोणकोणत्या शहरात सर्वाधिक प्रदूषण आहे? बघा, किती शहर आहेत बघा? 13. 20 पैकी किती? 13. आणि कुठल्या शहरात जास्त प्रदूषण आहे? दिल्ली आणि कोलकाता. हे लक्षात ठेवा, दरवर्षीचा रिपोर्ट करंट हे प्रश्न मेन्स मध्ये विचारले जातात.
आता बघा पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहे? भारताच्या एकूण जमिनीचे 1% पेक्षा कमी क्षेत्र खारफुटीखाली आहे. भारताच्या सर्व 12 समुद्रकिनारी राज्यात केंद्रशासित प्रदेशात खारफुटी नमूद आहेत आणि भारतात सर्वात अधिक खारफुटी पश्चिम बंगालमध्ये आहे. हे सूत्र आहे वरील सर्व बरोबर आहे. खारफुटीवर आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचे पहिले इलेक्ट्रॉनिक वेस्ट युनिट इको रिसायकलिंग लिमिटेड सुरू झाले त्याबाबत काय खरे नाही? आता हा प्रश्नचा करण काय खरं नाही म्हणजे काय बरोबर आहे? ते अंधेरी येथे मुंबई स्थित आहे, बरोबर आहे. ते आपल्या घरी काढलं त्यांची पिक ऍप व्हॅन पाठवून ई कचरा गोळा करतात. मग ते कॉम्प्युटर असो, टीव्ही, सेलफोन काही असो. ते गोळा व्हायला आपल्याला फक्त WW वर कळवायला लागते आणि ई कचरा असते शेवटी बेल्जियमला धातू काढण्यास तो पाठवला जातो. हे सगळं बरोबर आहे. काय खरं नाही तर ते आपल्याला वेबसाईटवरती कळवायला लागत नाही. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारत सरकारने सागरी किनारा नियमन विभागाच्या प्रादेशिक सीमांकनामधून खालीलपैकी कुठले क्षेत्र वगळलेले आहे? कुठलं क्षेत्र वगळले बघा? मुंबई व मुंबई परिसरातील बेटे, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप हे बेटे, भारताचा पूर्व किनारी प्रदेश आणि मलबार किनारी प्रदेश. उत्तर काय आहे? ब. CRZ मध्ये अंदमान निकोबारला आणि लक्षद्वीपला आणलेलं नाही, फक्त ब. ओके, नेक्स्ट बघा, पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? जागतिक सरासरी तापमान वाढ, औद्योगिकीकरण पूर्वीच्या संदर्भात 2 डिग्री मर्यादेपर्यंत ठेवण्यास ग्रीन हाऊस गॅसेस 2010च्या तुलनेत 30% कमी करणे अपेक्षित आहे आणि ओझोन हा प्राणवायूचा 3 अणु रेणू आहे. उत्तर काय आहे? फक्त ब. O3 आहे ना ओझोन, त्याच्यामध्ये 3 अणु आहेत ऑक्सिजनचे. प्राणवायू म्हणजे काय आहे? ऑक्सिजन. ओके, नेक्स्ट बघा, पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? आता कार्टाजेन आणि नागोया हे दोन्ही करार आपण बघितले. आपल्या नोट्स मध्ये तुम्ही बघितलं वाचलं असेल तर तुमच्या लक्षात. ओके, बघा, कार्टाजेना प्रोटोकॉल जैव सुरक्षितता व अनुवंशिकता अभियांत्रिकी बाबींशी संबंधित आहे. आणि नागोया प्रोटोकॉल प्रवेश व लाभ वाटण्याशी निगडीत आहे. बरोबर ना? हे दोन्ही आपण बघितलेले आहेत, नोट्स मध्ये आहेत. काय आहे? दोन्ही सुद्धा योग्य आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती पर्यावरणाची समस्या नैरोबी येथे 1977 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कॉन्फरन्समध्ये चर्चित केली? नैरोबी, केनियामध्ये आहे. तर कुठली जी आहे बघा समस्या? वाळवंटीकरण. काय आहे? वाळवंटीकरणाची समस्या जी आहे 1977च्या नैरोबीत झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कॉन्फरन्समध्ये चर्चेली गेली होती. नेक्स्ट बघा, क्योटो कराराबाबत खालील काही विधाने दिली आहेत आणि त्याचे अवलोकन करून अचूक विधान गटाचा पर्याय निवडा. त्यातले अचूक म्हणजे काय आहे? चूक नसलेला म्हणजे बरोबर असेल. हा करार 1992 साली झाला. चुकीचं आहे, 97 साली झालाय. या कराराचा एक उद्देश कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन 1995च्या पातळीच्या खाली आणणे हा होता. नाहीये, बरोबर नाहीये. या करारानंतर उत्सर्जन वर्षाला साधारण 3% दराने वाढत राहिले आणि हा करार जपानमध्ये झाला. आता अचूक विचारलंय. ओके, ते बरोबर असेल तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 फक्त क आणि द. नेक्स्ट बघा, नदी अथवा नदीचे पाणी वळवणे आणि ह्यासारख्या प्रकल्पांमुळे कुठल्या समुद्राची जैव प्रणाली नष्ट होते? नदी आणि नदीचे पाणी वळवण्यासाठी कुठल्या समुद्राची जैव प्रणाली झाली? तर अरल समुद्र. नेक्स्ट बघा, 2014च्या पर्यावरण विकास निर्देशांकानुसार भारताला 100 पैकी किती गुण मिळाले असून 178 देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे? त्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 31.33 आणि 155वा क्रमांक आहे. ओके, 2014च्या पर्यावरण निर्देशांकानुसार. नेक्स्ट बघा, खालीलपैकी भारतीय कृषी शेतीमधून सोडल्या जाणाऱ्या कोणत्या वायूची जागतिक तापमानवाढी सर्वाधिक होते? बरोबर आहे, CH4 मिथेन. ओके, किती आहे? 20% आहे. किती? 20. कार्बन डायऑक्साईड नंतर मिथेन आहे. कार्बन डायऑक्साईड 60, मिथेन 20, CFC 14 आणि नायट्रस ऑक्साईड 6. 60, 20, 14, 6 लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? रेफ्रिजरेटर्समुळे हायड्रोफ्लोरोकार्बन्स निर्माण होतात आणि फायर एक्सटिंग्विशर्समुळे हेलॉन्स वाढतात. तर सूत्र काय आहे? एकही नाही. नेक्स्ट बघा, जपान आणि स्वीडनमध्ये मिनीमाटा रोगाचा उद्रेक दूषित मासे सेवनामुळे झाला आणि माशांचे त्याला कोणते प्रदूषण जबाबदार होते? आता होतं पाऱ्याचा कचरा. ह्यात आपण बघितला प्रश्न शब्द रचना जी आहे ती उलट आहे बघा, पण उत्तर तसं एकच आहे. लक्षात ठेवा, मिनीमाटा पाण्याचा कचरा. इथाई कॅडमियममुळे होते. नेक्स्ट बघा, पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
जैव रासायनिक ऑक्सिजन मागणीमुळे जैविक कचरा प्रदूषणाबाबत चांगली कल्पना येते. तुषार सिंचन प्रणाली लोमी जमिनीकरता विशेष उपयुक्त आहे. त्याच्यात आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट बघा, भारतीय शहरे हवेच्या प्रतवारीनुसार धोकादायक, वाईट, निकृष्ट, बरे व चांगले अशा वर्गात विभागले गेले आहेत. तर पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? महाराष्ट्रातील कोणतेही शहर धोकादायक वर्गात मोडत नाही आणि तुतीकोरीन व कोइंबतूर चांगल्या वर्गात येतात. तर हे दोन्ही विधान बरोबर आहे. नेक्स्ट बघा, पुढील 2 विधानातील कोणते योग्य आहे? मर्क्युरीमुळे स्मरणशक्ती नष्ट होते आणि शिते फुफ्फुसाचे परिणाम करतात. तर फक्त पर्याय क्रमांक 1, फक्त अ. नेक्स्ट बघा, पुढील 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? म्हणजे चुकीचे. वनस्पती वितरण हे प्रामुख्याने मुद्राशास्त्रीय परिस्थितीच्या वितरणावर मर्यादित आहे आणि इकॉलॉजी हा शब्द ऑइकॉस वरून आला, ज्याचा अर्थ राहण्याचे ठिकाण शब्द लॅटिन. चुकीचे, दोन्ही नाही. नेक्स्ट बघा, शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. काय आहेत? पर्यावरण संतुलित राखणे, सामाजिक आर्थिक क्षमता साध्य करणे आणि आर्थिक लाभ मिळवणे. सर्व बरोबर आहे. नेक्स्ट बघा, विशिष्ट भागातील प्राणी आणि वनस्पतींचे जीवन हे त्या जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख समजली जाते. त्याला काय म्हणतात? बायो. हे लक्षात ठेवा. काय समजले जाते? बायो. नेक्स्ट बघा, योग्य जोडायची आता हे अभयारण्य दिलं जिल्ह्यातील. नरनाळा कुठे आहे? अकोला. टिपेश्वर कुठे आहे? यवतमाळ. अनेर कुठे आहे? नंदुरबार. आणि येडशी रामलिंग कुठे आहे? उस्मानाबाद. ओके, हे लक्षात ठेवा. हे आपल्याला बऱ्यापैकी थोडं माहिती आहे. टिपेश्वर यवतमाळ आहे, येडशी म्हणलं की उस्मानाबाद. एक दोन जर माहिती असेल तरी सगळे आपल्याला बरोबर येतात. नेक्स्ट बघा, जोड्या लावायचा अभयारण्य आणि प्रशासकीय विभाग विचारला. प्रशासकीय विभाग जे आहेत आपले 6 ते कुठल्या ह्याच्यात येतात? फणसाड कशात येतं बघा? कोकणात येतं. नांदूर मध्यमेश्वर कुठे येतं? नाशिक. किनवट कुठे येतं? किनवट औरंगाबाद, नांदेड मध्ये आहे. आणि मेळघाट कुठे येतं? अमरावती मध्ये. हे सगळं आपल्याला माहिती आहे, आपण जॉग्राफी मध्ये वगैरे वाचतो. आता बघा, हे वायू आणि त्याचं प्रति दशलक्ष वातावरणातील प्रमाण दिले बघा, पीपीएम. आता नायट्रोजनचं किती आहे बघा? 780-840.0. त्याच्यात हेलियमचं किती आहे? 5.2. ओझोनचं किती आहे? 0.07. हायड्रोजनचं किती आहे? 0.5. सगळ्यात कमी कशाचं आहे? ओझोनचं आहे. नेक्स्ट बघा, पुढील 2 विधानांचा विचार करा. क्योटो येथील जागतिक तापमान वाढ परिषदेचा मुख्य उद्देश जागतिक तापमान वाढ यावर चर्चा करून ते कमी करण्याचा करा संमत करणे असा होता. कार्बनची खरेदी आणि विक्री व्यापार ही दोन्ही विधानं खरी आहे. बरोबर. नेक्स्ट बघा, आता इथं जोड्यालावामध्ये जीवावरण आणि राज्य असतील. कच्छ कुठे आहे? गुजरात. शेषाचलम कुठे आहे? आंध्र प्रदेश. पत्रा कुठे आहे? मध्य प्रदेश. आणि कांचनजंगा कुठे आहे? सिक्कीम. आता परत इथं कायदे आणि इयर दिले. ओके, वन्यजीव संवर्धन कायदा 5. आता इथं बघा 5 कायदे दिले, वर्ष पर्यावरण संरक्षण कायदा करीत आहे 1986 आहे. बरोबर. हवा प्रदूषण कायदा जो आहे तो 1981 आहे. पाणी प्रदूषण कायदा जो आहे तो 1974 आहे. बरोबर. त्याच्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आहे आणि वन संरक्षण कायदा जो आहे तो 1974 आहे. तर हे कायदे आणि इयर लक्षात ठेवा, बऱ्याचदा विचारलेला आहे. बघितलं असेल बघा किती वेळा विचारले. नेक्स्ट बघा, खालीपैकी कोणती पावले जैविकतेच्या संरक्षणासाठी उचलली जी चुकीची आहे? उपयुक्त वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण, हिंस्र प्राणी व वनस्पतींचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे, सर्व प्राण्यांच्या शिकार नियंत्रित करणे आणि प्राण्यांच्या विश्रांती व भक्षण करण्याच्या ठिकाणांचं रक्षण. आता कुठलं चुकीचं आहे बघा, की जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो करणं चुकीचं आहे. त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 3, फक्त ब. नेक्स्ट बघा, वर्धनक्षम म्हणजे सस्टेनेबल जे आहे शेतीमध्ये खालीपैकी कशा कशाचा समावेश? मिश्र शेती, मिश्र पिके, आलटून पालटून पिके आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर. सस्टेनेबल शेतीमध्ये कशाचा वापर होतो? मिश्र शेती, मिश्र पिके आणि आलटून पालटून पिके. रासायनिक कीटकनाशकांचा वापर होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3
ब आणि क. नेक्स्ट बघा, मोटार वाहनामधील धूर सोडणाऱ्या नळीच्या शेवटी बसवलेल्या डॅशमुळे बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनॉक्साईडचे रूपांतर शुद्ध ऑक्सिजनमध्ये होते. कशामुळे होतं तर थर्मो रिॲक्शन. आता कार्बन मोनॉक्साईड कशामुळे बाहेर पडतो की पेट्रोल डिझेल हे जे काही इंधन जे आहे त्याच्या अपुऱ्या ज्वलनामुळे तयार होतं कार्बन मोनॉक्साईड. त्याचं उपरच्या ऑक्सिजनमध्ये कशामुळे रूपांतर होतं तर थर्मो रिॲक्शन. नेक्स्ट बघा, कार्बन मोनॉक्साईड हा हवा प्रदूषण करणारा प्रमुख घटक आहे. तो मानवी आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे बघा. कार्बन डायऑक्साईड एवढा नाही पण तो सुद्धा आहेच आहे हानिकारक. यामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. तो रक्ताची वाहून नेण्याची क्षमता कमी करतो, ऑक्सिजन लेवल. तो मज्जासंस्थेची सर्वसाधारण कार्यप्रमाणाने प्रभावित करतो आणि यामुळे यकृताची हानी होते. याचं उत्तर काय पर्याय क्रमांक 3 अ ब आणि क. नेक्स्ट बघा, 2017चा पेपर. जोड्या लावा. आता इथं दिले जिल्हे आणि अभयारण्य. आता गडचिरोलीमध्ये कुठला आहे बघा, गडचिरोलीमध्ये कुठला आहे चपराळा. चंद्रपूरमध्ये कुठला आहे अंधारी. रायगडमध्ये कुठला आहे बघा संगमेश्वर. कुठला आहे सॉरी फणसाड. आणि सांगलीमध्ये कुठला आहे सागरेश्वर. ओके, हे जिल्हे आणि अभयारण्य हे बऱ्याचदा विचारलेलं आहे. नेक्स्ट बघा, फ्लेमिंगो पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात? घाट, बोरघाट, माळशेज घाट आणि खंबाटकी घाट. कुठे आढळतात हे माळशेज घाट. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीवन संरक्षण कायदा संमत करण्यात आले? 1975. लक्षात ठेवा सप्टेंबर 1905. नेक्स्ट बघा, आता खालीलपैकी कोणती अन्न साखळी बरोबर आहे? आता आपण बघितले उत्पादक, भक्षक, मग भक्षकामध्ये प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, विघटक हे सगळं बघितलं. हे कुठली अन्न साखळी बरोबर आहे विचारलं. कुठली बघा, गवत, तोळ, तोळला कोण खातं साप, सापाला कोण खातं ससा. हे बरोबर. नेक्स्ट बघा, परिसंस्थेबद्दल खालील कोणती विधाने बरोबर? परिसंस्था ही जैविक व भौतिक पर्यावरणाची बेरीज असते. बरोबर आहे. परिसंस्था एक निर्धारित क्षेत्र व्याप्त करते. बरोबर आहे. सौर ऊर्जा परिसंस्थेचा प्रमुख सोर्स आहे. बरोबर आहे. आणि परिसंस्थेचे ऊर्जा, जैविक, भौतिक हे 3 प्रमुख घटक आहेत. तर वरील सर्व विधाने बरोबर आहेत असायचं उत्तर. नेक्स्ट बघा, नंतर आता हे फास्ट घेते मी पण नंतर तुम्ही हे निवांत संध्याकाळी एकदा पीडीएफ घेऊन बघा, परत एकदा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या विधानांचा पर्यावरण आघात मूल्य निर्धारणात समावेश करावा? नियोजित प्रकल्पाची अंमलबजावणी होण्याआधी पर्यावरण परिस्थितीचा आढावा घेणे, पर्यायी प्रकल्पांचा विचार करणे, अपरिहार्य प्रतिकूल परिणामांबाबत प्रतिपादन आणि समाजासाठीच्या नफा नुकसानीचे मूल्यमापन करणे. तर हे सगळेच पर्याय जे आहेत ते बरोबर आहे. नेक्स्ट बघा, इथे सुद्धा परत कायदे आणि वर्ष, कायदे आणि वर्ष. पर्यावरण संरक्षण कायदा 86 बरोबर. पर्यावरण स्नेही मग असे विचारलं होतं बघा 1991. जैविक कचरा नियम 1998 आणि पुन्हा वापरण्यासाठी प्लास्टिकचे उत्पादन व वापर नियम 1999. बऱ्याचदा विचारलेला. आता बघा परत इथे अजून कायद्याने हे विचारलेलं. महापालिका घनकचरा व्यवस्थापन नियम 2000 सालचा आहे. आता आपण बघितलं दर 16 वर्षांनी बदल होतो. राष्ट्रीय वन धोरण बघितलंय आपण बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलंय बघा 1988चं वन धोरण आहे. किती 1988 हे आलंय ते. जैविकता कायदा 2002चा आहे बघा. बरोबर. आणि पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे तो 1986. हे परत आपण बघ हे आपण सतत मी सांगत असते तर ते कायदे वर्ष लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भात पिकात नैसर्गिकरित्या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या निळ्या हिरव्या शेवाळाचे फूल कोण? तर तिचं फूल विचारलं तर हा कुठे गेला डायरेक्ट बायोलॉजी मध्ये गेलं. हे कशामध्ये गेलं बायोलॉजी मध्ये प्राण्यांचं वर्गीकरण. आता ग्रीन हरित शैवाल जे आहे नीलहरित शैवाल जे आहे ते कशात येतं अॅनाबेना मध्ये. ओके, आता प्राण्यांचं वर्गीकरण जे आहे चॅप्टर त्याच्यामुळे तुम्ही जर वाचलं तुमच्या लक्षात येईल नीलहरित शैवाल कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं, कशामध्ये येतं, कुठल्या गटात येतं हे अॅनाबेना गटात येतं. नेक्स्ट बघा, अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हणतात? नत्रीकरण, नत्र स्थिरीकरण, अमोनियाकरण आणि खनिजीकरण. नेक्स्ट बघा 18चे प्रश्न बघा, मृदा संवर्धनासाठी खालील कोणते उपाययोजना आवश्यक आहे?
वनस्पती आवरण आणि संरक्षित वृक्षारोपण, पायऱ्याची शेती, स्थलांतरित शेतीवर प्रतिबंध आणि पिकांची सक्रिय पद्धत. काय आहे? अ आणि ब बरोबर आहे. नेक्स्ट बघा, अन्न साखळीतील ऊर्जा विनिमयाची प्रक्रिया गुंतागुंतीची असून ती अनेक स्त्रोतांपासून होते, तेव्हा त्याला काय म्हणतात? अन्न जाळ, फूड नेटवर्क. ओके. नेक्स्ट बघा, हरितगृहाच्या प्रभावाचे परिणाम काय काय? मानवी समाज आणि शेतीवर होतो. पर्जन्यवृत्तता, सागरातील आम्लतेचा स्तर वाढतो आणि सागराची पातळी वाढते. बरोबर आहे, सगळे बरोबर. नेक्स्ट बघा, परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली? ऑर्थर ट्रान्सलेट. हे एक दिले. ओके, हे लक्षात ठेवा, प्रश्न येतो. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता वायू ओझोन स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो? आपण बघितलं मग अशी सीएफसी, क्लोरोफ्लोरोकार्बन. नेक्स्ट बघा, उत्सर्जित क्रियाशील वायू ज्याला हरितगृह वायू सुद्धा म्हणतात. मिथेन, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि हायड्रोजन सल्फाइड. फक्त अ, ब आणि क पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही? प्राथमिक कोण नाहीये? साप. नेक्स्ट बघा, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? स्ट्रेटोस्फिअर मध्ये, सितांबरामध्ये आढळतो. आपण बघितलं बरोबर ना, 20 ते 40 किलोमीटर पर्यंत उंची असते. बरोबर, ओझोन लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जोड्या लावा. आंतरराष्ट्रीय पर्यावरण कर आणि वर्ष कुठला कधी झालेला आहे? ओके बघा, ब्रॅटलँड अहवाल जो आहे 1987 झालाय. स्टॉकहोम परिषद जे आहे ते 1972, रिओ परिषद 1992 आणि प्रोटोकॉल 1997. त्याच्यात एक दोन जरी माहित असले तरी आपल्याला सगळे सोडवता येतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी हवा प्रदूषणाचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते? ऊर्जेचा कमी वापर, ऊर्जेचा अधिक सक्षम वापर, सौर व पवन ऊर्जा वापर आणि प्रदूषण सहनशील वनस्पतींची लागवड करणे. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व बरोबर. नेक्स्ट बघा, पाण्याचे उष्णता प्रदूषण कशामुळे होते? मैला, कृषी रसायने, औद्योगिक सांडपाणी आणि कृत्रिम जुलाई पावडर. कशामुळे होते जास्तीत जास्त? औद्योगिक सांडपाणी. आता बघा, यातले खालीलपैकी कोणते हरितगृह वायू आहेत? O2, N2O, CO2 आणि CH4. O2 ऑक्सिजन आहे, नाही येतो. N2 म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड आहे, CO2 कार्बन डायऑक्साईड आहे आणि CH4 मिथेन आहे. किती साधे प्रश्न असतात बघा, आपण योगीच घाबरतो मेन्स खूप तुम्ही प्रिलिम्स पास झाला तर मेन्स पास होणं तुमच्यासाठी खूप सोपं आहे. त्यामुळे प्रिलिम्सला जरा जास्त तुम्ही जोर दिला पाहिजे, कारण आयोगाला सुद्धा त्याच परीक्षेत मुलांना जास्तीत जास्त कमी करायचं असते संख्या. पण तुम्ही जर प्रिलिम्स पास झाला तर मेन्स पास होणं तुम्हाला खूप सोपं जाईल. ओके. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते भारतातील एकमेव मिश्र युनेस्को जागतिक वारसा ठिकाण आहे? राजस्थानमधील पर्वतीय किल्ले, भीमबेटका येथील पाषाण निवारे, केओलादेव राष्ट्रीय उद्यान आणि कांचनगंगा राष्ट्रीय. तर मिश्र जे आहे बघा, कुठला आहे? कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. नेक्स्ट बघा, 1 एप्रिल 2018 रोजी BSPI इंधन वापरणारे भारतातील पहिले शहर कोणते? तर दिल्ली. नेक्स्ट बघा, इथं उद्यान आणि जिल्हे विचारले. ताडोबा कुठे आहे? चंद्रपूर. नागझिरा कुठे आहे? भंडारा. सागरेश्वर कुठे आहे? सागरेश्वर? सांगली. आणि कर्नाळा कुठे आहे? रायगड. आता बघा, इथं जैव आरक्षित आणि राज्य विचारलेले आहेत. नीलगिरी कुठे आहे? तामिळनाडू. नंदादेवी कुठे आहे? उत्तरांचल. नोकरेक कुठे आहे? मेघालय. आणि नामधापा कुठे आहे? अरुणाचल प्रदेश. हे जैव आरक्षित क्षेत्र आणि राज्य असं पण विचारलेलं आहे. बघा, क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे? लोकसंख्या, साधन संपत्ती, जागतिक उबदारपण आणि प्रदूषण. त्याचे आहे जागतिक उबदार. नेक्स्ट बघा, खालील जैविक आरक्षित प्रदेशांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावून खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? आता काय विचारलंय बघा, जैविक आरक्षित प्रदेश आहेत पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावायचे. म्हणजे कुठून? इकडून लेफ्ट साइड वरून इकडे. आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कुठून कसा क्रम आहे. आता तुम्हाला इथे विचार, नंदादेवी कुठे? मग आता पश्चिमेकडून पूर्वेला जायचा, कसा क्रम लावायचा? कसा क्रम आहे बघा, नंदादेवी कुठे आहे? इकडे राजस्थान साईडला. परत काय आहे? कांचनगंगा. ओके. त्याच्यानंतर काय आहे? मानस, आसाम.
आणि देहांग 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 कुठे आहे? अरुणाचल प्रदेश. म्हणजे पश्चिमेपासून पूर्वेकडे. मग तुम्ही राज्यांचा विचार करा, अरे नंतर तुम्ही कुठल्या राज्यात, मग असा विचार करून मग तुम्ही त्याचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे लावायचा. नेक्स्ट बघा, पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद स्टॉकहोम येथे केव्हा आयोजित झाली? तर 5 जून 1972 ला ही पहिली जागतिक परिषद जी आहे ती पार पडली. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू थेट मानवी क्रियांमुळे एकवटत नाही? ओझोन हा नाहीच ऍक्च्युली हरित वायू, त्यामुळे त्याचं उत्तर जे आहे ते ओझोन. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता वायू खरेदी विक्रीसाठी आहे? कार्बन डायऑक्साईड, कार्बन क्रेडिट. आपण ही क्योटो याच्यामध्ये तिसऱ्या चॅप्टर मध्ये बघितलं, बरोबर ना? कार्बन उतरिताचे जे काही प्रमाण आहे ते ठरवू शकतो आणि जे उरलेले कार्बन क्रेडिट आहे ते विकू शकतो. नेक्स्ट बघा, ओझोनच्या नाशाला कोणतेही मूलभूत कारण आहे? थंड हवा करणारी यंत्रणा, शीतपेटी, स्प्रेचा वापर. बरोबर आहे. थंड हवा करणारी यंत्रणा, शीतपेटी, वॉटर फिल्टरचा वापर. स्प्रे, हवा थंड करणाऱ्या यंत्रांचा वापर. बरोबर आहे. कपडे धुण्याचे यंत्र, वॉटर फिल्टर, हवा थंड करण्याच्या यंत्राचा वापर. तर उत्तर काय? फक्त अ आणि क. बरोबर. म्हणजे सोर्स विचारतो, म्हणजे ओझोन. पीएफसी हा मेन एकमेव हरितगृह वायू जो ओझोनचा अवक्षय करतो. ते कशापासून बाहेर पडतं तेच कारण. नेक्स्ट बघा, खाली दिलेल्या प्राण्यांच्या गटापैकी कोणता गट सर्वभक्षकांचा आहे? सर्वभक्षक. मांजर, कुत्रा, मनुष्य. म्हणजे मांजर, हे सगळे व्हेज पण खाऊ शकतात, नॉनव्हेज पण खाऊ शकतात असे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते हरितगृह वायू आहे? पाण्याची वाफ, ऑक्सिजन, मिथेन. नाहीये. नायट्रोजन ऑक्साईड, ऑक्सिजन, सीएफसी. ओझोन, सीएफसी, मिथेन. पाण्याची वाफ, सीएफसी, नायट्रोजन ऑक्साईड. आता पर्याय बघा काय आहे? फक्त क आणि ड. बरोबर. नेक्स्ट बघा, डिसेंबर 1972 मध्ये वृक्षांच्या संरक्षणासाठी चिपको चळवळ कोणी सुरू केली? तरी विष्णोई महिला यांनी सुरू केली. फक्त हो. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता प्रदूषक सिगारेटच्या धुरामध्ये असतो? सगळेच असतात. कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे. बरोबर, ते पण विचारलं जातात. नेक्स्ट बघा, आता योग्य वाक्य निवडा असं विचारले. बरोबर वाक्य निवडा. काही रासायनिक क्रियांद्वारे वातावरणात तयार झालेला ओझोन प्रदूषकांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतो आणि ओझोन हा मानवी आरोग्य व पिकांच्या वाढीसाठी हानिकारक. दोन्ही बरोबर. नेक्स्ट बघा, आता हवा प्रदूषक आणि त्याचे सोर्स किंवा मानवी परिणाम विचारले तिथे जोडायला होते. कार्बन मोनॉक्साईड मुळे बघा काय होतं? रक्ताचे प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी होते, ऑक्सिजनची लेवल कमी होते. अल्डेहाइड्स मुळे काय होतं बघा? नाक व श्वसन मार्गाचा त्रस्तपणा. हायड्रोजन मुळे काय होतं बघा? मळमळ, डोळ्याची जळजळ व घशाची खवखव होते. सल्फर डायऑक्साईड मुळे काय होतं बघा? त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास होतो, छातीत जळजळ, सल्फाइड, डोकेदुखी, उलट्या व मृत्यूवास सुद्धा होऊ शकतो. ओके, तर हे सगळे मेन्स मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत. युपीएससीचे जे काही प्रश्न आहेत बघा ते तुम्ही नंतर बघा किंवा आपण नंतरच्या सेशनला बघू आता, कारण आपला वेळ झालेला आहे. तर आता हे आज जेवढं आपण बघितलेलं आहे पूर्व आणि मुख्य, जे एमपीएससी राज्यसेवा पूर्व मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले ते यापासून पर्यंत, आणि मुख्य परीक्षेमध्ये कसे आणि प्रश्नांची संख्या बघा तुम्ही. काही परीक्षेत 23, काही परीक्षेत 24, काही परीक्षेत 18, काही परीक्षेत 15 अशी प्रश्न संख्या विचारलेली आहे. त्यामुळे थोडंसं पर्यावरणाकडे सुद्धा थोडं सिरियसली बघा, म्हणजे असं चुकीच करायचं म्हणून नाही. तर पर्यावरण हा विषय जो आहे तो तुम्हाला चांगले मार्क देऊन देऊ शकतो. तर हे आता सगळे जे आपण प्रश्न बघितले त्याची पीडीएफ मित्रांना पाठवले तर वरती शेअर करतील, तर तुम्ही परत एकदा बघा. त्याच्यातून अजून त्या प्रश्नांवरून अजून प्रश्न तयार करा, त्या प्रश्नावरून अनालिसिस करा तुम्ही, ते अजून कुठले प्रश्न तुम्हाला तयार करतात आणि जेवढे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवाल तेवढं तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न सोडवणं सोपं जाईल आणि टाइम मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला जमेल. ओके, तर परत आपण नेक्स्ट सेशनला नक्कीच भेटणार आहोत. त्यापुरता तुमचा निरोप घेते. धन्यवाद. आणि कुणाला जर काही प्रश्न असतील ते विचारू शकता तुम्ही. कुणाला काही प्रश्न आहेत?
पीडीएफ मध्ये जे काही प्रश्न जे आता आपण बघितले ते परत एकदा बघा, त्याच्यावर परत आणखी काही प्रश्न तयार करा. युपीएससी जे काही आपले प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्ही प्रश्न ते बघून घ्या. ओके, तर कुणाला काही प्रश्न आहेत का? प्रश्न नसतील तर मग आपण थांबूया. ओके परत मग आपण नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया. ओके, थँक्यू. चालेल.